फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपण विज्ञानची एक शृंखला चालू केली आहे, विज्ञानची एक सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा स्टडी करत आहोत. स्टेट बोर्डच्या पुस्तकातून नोट्स काढून त्यांचे स्पष्टीकरण पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या एक्झाममध्ये येणारे प्रश्न चांगल्या रीतीने सोडवता आले पाहिजे. कारण 99% चान्सेस असतात की स्टेट बोर्ड पुस्तकातूनच सगळे क्वेश्चन्स येत असतात. तर मागं आपण इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक पाहिलं होतं, त्याचं विश्लेषण केलं होतं. आज आपण इयत्ता 8वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक पाहणार आहोत. तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओला फार वेळ लागत आहे, फार दिवसांनंतर हा व्हिडिओ आलाय, परंतु मित्रांनो लॉकडाऊन असल्यामुळं या सगळ्या नोट्स काढताना टाईप करावं लागत आहे आणि या टाईप करण्यामुळेच थोडंसं वेळ आणि कालावधी जास्त लागत आहे. कारण की सगळे कॉम्प्युटर सेंटर्स बंद आहे, टाईप करून देण्यासाठी कोणी नाही आहे, तर सगळं काम स्वतःला करावं लागत आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचं पुस्तक पाहणार आहोत. तर व्हिडिओवर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. चला व्हिडिओची सुरुवात करूया. इयत्ता 8वीमध्ये पहिला पार्ट आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. याच्यामध्ये सजीव सृष्टीबद्दल माहिती आहे आणि सजीवांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जाते त्याच्याबद्दलची माहिती आहे. याचा पहिलाच पॉईंट जो आहे मित्रांनो, तो फार महत्वाचा आहे. नवीन वाटेल तुम्हाला पण की 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. म्हणजे पृथ्वी आणि समुद्र, जमीन आणि समुद्रात मिळून एकूण किती सजीवांच्या जाती ज्ञात आहेत? त्या 87 दशलक्ष या ज्ञात आहे. याच्यापेक्षा जास्त असू शकतात, परंतु माहित असलेल्या किती आहे? 87 दशलक्ष. महत्वाची आकडेवारी आहे, लक्षात ठेवा. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. जे आपण पाहिलं होतं वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण म्हणजे जैविक वर्गीकरण. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले, वनस्पती व प्राणी. यांनी 2 याच्या सृष्टी केल्या होत्या, एक वनस्पती आणि प्राणी. कार्ल लिनियस सगळ्यात पहिले सजीवांचं वर्गीकरण जर कोणी केलं असेल तर ते श्रेय जाते कार्ल लिनियस यांना. हे आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकात सुद्धा पाहिलं आहे. आणि कधी केलं होतं? 1735 मध्ये. त्यांच्यामुळे यांचं नाव लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे, कारण सुरुवात यांनी केली होती. त्याच्यानंतर याची सुरुवात झाल्यानंतर याच्यात पुढाकार बरेच वैज्ञानिकांनी केला, जसं 1866 मध्ये हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पल्या. 3 सृष्टी कोणत्या? तर प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. आता हे प्रोटिस्टा काय असते, मोनेरा काय असते, या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. पहिलेच फक्त एवढं लक्षात घे की हेकेल यांनी 3 सृष्टी सुचवल्या होत्या 1866 ला. त्याच्यानंतर 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले. त्यांनी आता 2 गट केले आणि कशामध्ये केलं? चॅटन यांनी आदि केंद्रकी व दृश्य केंद्रकी. आता आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी मित्रांनो, हे पेशींवर आधारित वर्गीकरण आहे. आदि केंद्रकी पेशी म्हणजे अशा पेशी ज्यांचं केंद्रक पूर्णपणे डेव्हलप नसतो, त्याला आवरण नसते आणि त्याच्यात पेशी अवयव नसतात, ते फार कमी असतात. आणि दृश्य केंद्रकीमध्ये केंद्रक असतो, डेव्हलप असतो आणि त्याला पेशी अवयव सर्व असतात. हे आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे इयत्ता 7वीच्या पुस्तकात. यानंतर मित्रांनो, इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. त्या कोणत्या? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. आणि त्याच्यानंतर शेवट आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली. हे सगळ्यात महत्वाचं नाव आहे मित्रांनो. जसं कार्ल लिनियस एक महत्वाचा आहे, तसं हा रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. कारण ही जी यांची वर्गीकरणाची पद्धती आहे सजीवांची, ती आजही वापरण्यात येते. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांची. यांनी किती याच्यामध्ये विभागलं? 5 गटामध्ये विभागलं. आणि हे कोण होते? तर हे एक तज्ज्ञ इकॉलॉजिस्ट होते आणि अमेरिकन होते. 1969 मध्ये यांनी 5 गटात विभागणी केली. आता पाहूया आपण हे 5 गट कोणते. मी याचं तुम्हाला विश्लेषण देऊन सांगतो. आपण पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे याला पाहू शकतो. बघा, थोडं मोठं करून पाहू आपण याला. 5 गट कोणते? आता काय आहे? तर सजीवाचं वर्गीकरण आहे. सजीवाचं वर्गीकरण 2 याच्यात केले, आदि केंद्रकी, दृश्य केंद्रकी. तुम्हाला मी सांगितलंय की आदि केंद्रकी म्हणजे काय? अशा पेशी ज्यांचा जो केंद्रक असतो तो पूर्णपणे डेव्हलप नसतो, त्याला आवरण नसते आणि पेशी अवयव नसतात. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय? याचा केंद्रक पूर्णपणे डेव्हलप असतो आणि पेशी अवयव सर्वच असतात. मग आदि केंद्रकीमध्ये कोण येते? त्याच्यामध्ये एकपेशीय सजीव येतात. आता एकपेशीय सजीव, त्याच्यामध्ये पहिली सृष्टी त्यांनी मांडली की मोनेरा. याच्यामध्ये कोण येतात? एकपेशीय सजीव येतात सृष्टी मोनेरामध्ये. आणि असे सजीव, एकपेशीय सजीव ज्यांचे पेशी अवयव नसतात आणि त्यांचा केंद्रक पूर्णपणे डेव्हलप नसतो. मग असे कोणते आहेत? तर याच्यामध्ये येतो मित्रांनो स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी,
क्लोस्ट्रोडियम टिटॅनी, ट्रेपोनेमो पॅलेडियम, लेजिओनोला निमोनी, हे असे काही सजीव आहेत ज्यांचा जो केंद्रक असतो तो पूर्णपणे डेव्हलप नसतो. डेव्हलप म्हणजे जे मागच्या पेशी असतात त्याचाच ते उपयोग करतात. आणि दृश्य केंद्रिकीमध्ये याच्यामध्ये कोण येतो, एकपेशीय सजीव पण येतात आणि बहुपेशीय. बघा एकपेशीय दोन्हीकडे आहे, पण फरक काय आहे, या आधी केंद्रकीयमध्ये जे एकपेशीय आहे त्यांचा केंद्रक डेव्हलप नसतो आणि पेशी अवयव नसतात. आणि दृश्य केंद्रीमध्ये एकपेशी जे असतात त्यांना केंद्रक डेव्हलप असतो आणि पेशी अवयव सुद्धा असतात. आणि सोबत दृश्य केंद्रकीमध्ये बहुपेशीय सुद्धा येतात. म्हणजे दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशी आहे त्यांना काय म्हणतात, त्यांना सृष्टी प्रोटेस्टा म्हणतात. आधी केंद्रकीमध्ये सृष्टी मोनेरा असते आणि दृश्य केंद्रकीमधले एकच पेशीय सजीवांना सृष्टी प्रोटेस्टा म्हणतात. तर तुमच्या लक्षात आलं असं मोनेरा आणि प्रोटेस्टा काय फरक आहे. आता पाहूया आपण बहुपेशीय. बहुपेशीयमध्ये कोण कोण येते, त्याच्यामध्ये सृष्टी नंबर 3, त्याच्यामध्ये कवके, त्याच्यामध्ये पेशी भित्तिका असणारे, प्रकाश संश्लेषण करू न शकणारे कवके असतात. आणि कवकांची मित्रांनो जी पेशी भित्तिका असते ती कायटिनची बनली असते, ते पुढे पाहणार आहोत. चौथी सृष्टी कोणती मांडली, आणि चौथी सृष्टी वनस्पतींची जी आपण पाहिली आहे, पेशी भित्तिका असते, प्रकाश संश्लेषण करू शकतात, स्वयंपोषी असतात. आणि पाचवी सृष्टी प्राण्यांची, त्यांना पेशी भित्तिका नसते, तेही आपण पाहिलेलं आहे. तर फक्त त्याच्यात नवीन कोणतं होतं, सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटेस्टा आणि हे कवक. तर अपेक्षा करतो तुम्हाला या पाचही लक्षात आलं असेल, जे 5 गट यांनी व्हिटाकर यांनी मांडले होते. अतिशय सोपं आहे. परीक्षेत बऱ्याचदा आणि राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये याच्यावर प्राण्यांचे सजीवांचे वर्गीकरण जे आहे ना, याच्यावर भरपूरदा प्रश्न आलेले आहे. मोनेरा, प्रोटेस्टा, कवके, वनस्पती, प्राणी याच्यावर. तर अपेक्षा करतो समजलं असेल. लक्षात ठेवा, सोपं आहे, काही अवघड नाहीये. नावं अवघड वाटतात, परंतु त्यांचं विश्लेषण आपण पाहिलं तर तुम्हाला सोपं वाटलं असं. आता मी तुम्हाला सांगितलं कवक जे असतात त्यांची पेशी भित्तिका कायटिनची बनली असते. कायटिन आणि कायटिन काय, हे एक जटिल शर्करा आहे. हा प्रश्न एका एक्झाम मध्ये आलेला आहे की कवकांची पेशी भित्तिका कशाची बनलेली असते, तर ती कशाची असते, कायटिन, आणि एक जटिल शर्करा आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे, हे विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की भारतामध्ये विषाणू संबंधी पुणे येथे ही संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. तसंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना झाली. तर याची स्थापना 1952 साली झाली आहे. आता आपण पाहणार आहोत सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सूक्ष्मजीवांचे सुद्धा वर्गीकरण होते. मग सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण तुम्हाला मी सांगितलं, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आधी केंद्रकी म्हणजे कोणतं, ज्यांचे केंद्रक डेव्हलप नाही, आणि दृश्य केंद्रकी म्हणजे केंद्रक डेव्हलप असतो. आधी केंद्रकीमध्ये पेशी अवयव नसतात, दृश्य केंद्रकीमध्ये पेशी अवयव असतात. मग आधी केंद्रकीमध्ये कोण येतो, जीवाणू येतात. आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवकी आणि शैवाल येतात. तर सगळ्यात पहिले पाहू आपण जीवाणू. जीवाणूचा आकार किती असतो, जीवाणूचा आकार असतो 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. आणि मित्रांनो हा जो मायक्रो 1 mm दिसणार आहे तुम्हाला, हा एम जो आहे हा mm वेगळ्या प्रकारे दर्शवला जातो, परंतु तो टायपिंग करताना मला तो चिन्ह सापडला नाही. मी तुम्हाला पुस्तक मध्ये दाखवून देतो, तो चिन्ह वापरला जातो. हे बघा मित्रांनो, हा दिसत आहे तुम्हाला, हा 1 मायक्रोमीटर. हा जो एमच्या आधीचा एम आहे ना, हा चिन्ह वेगळ्या प्रकारचा आहे, या प्रकारे वापरला जातो. नाही तर तुम्हाला थोडं कन्फ्युज होऊन जाईल एक्झाम मध्ये, हा वेगळा चिन्ह आला तर हे काय भानगड आहे. तर हा या प्रकारचा एम हा एका वेगळ्या चिन्हाने दर्शवला जातो. तर जीवाणूचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर पर्यंत असू शकतो. आणि काय जीवाणूची विशेषता की हे स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू म्हणजे हे एकत्रही राहू शकतात आणि वसाहतीत सुद्धा राहू शकतात. आणि हे आधी केंद्रकी पेशी आहे. म्हणजे आधी केंद्रकी पेशी तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलं की त्यांचं केंद्रक डेव्हलप नसतो. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. आणि पटलयुक्त अंगके म्हणजे पेशी अवयव नसतात. केंद्रक असतो पण डेव्हलप नसतो, त्याच्यामुळे पेशी केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात म्हटलंय. पेशी भित्तिका असते यांना, पेशी भित्तिका यांना पण असते आणि बहुकेंद्रिके नसते. आणि प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते. द्विखंडी भवन म्हणजे एका सजीवाचे 2 पार्ट होतात. एकाच याचे म्हणजे अंडे किंवा पिल्लाला जन्म देत नाहीये, एकाच जीवाणूचे 2 जीवाणूमध्ये विभागणी होऊन जाते, याला द्विखंडी भवन म्हटलं जाते. त्याच्यानंतर अनुकूलित परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात आणि 20 मिनिटात यांची संख्या दुप्पट होऊ शकते. बघा कामाची आकडेवारी आहे, यांचा वाढण्याचा वेग हा फार स्पीडली असतो आणि 20 मिनिटात हे आपल्यापेक्षा दुप्पट होऊ शकतात. त्यांची जी संख्या त्याची दुप्पट होऊ शकतात. हे होतं जीवाणू, हे होतं आधी केंद्रिकीमध्ये. आता आपण पाहूया दृश्य केंद्रिकीमध्ये येणारे सूक्ष्मजीव, आदिजीव, कवके आणि शैवाले. तर आदिजीवचा आकार सुमारे 200 मायक्रोमीटर पर्यंत असू शकतो. दृश्य केंद्रिकी पेशी आढळणारे हे एक पेशीय सजीव आहे, हे सुद्धा एकपेशीयच आहेत. प्रजनन यांचं सुद्धा द्विखंडी भवनानच होतो. तुम्हाला सांगितलं द्विखंडन म्हणजे काय. आणि उदाहरण कोणते आदिजीवचे उदाहरण, अमिबा, पॅरामिशियम, प्लाझ्मोडियम, वायवॅक्स, युग्लिना, हे या आदिजीवची उदाहरणे आहेत. आणि कुठं आढळतात, हे शक्यतो गढूळ पाण्यात आढळतात. त्याच्यानंतर कवके. कवकांचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरच्या दरम्यान असतो. दृश्य केंद्रिकी एकपेशीय सूक्ष्मजीव. काही आहे ना मित्रांनो कवके,
हे एकपेशी आहे, काही बहुपेशीय सुद्धा असतात आणि आपल्या डोळ्यांनी सहज दिसू शकतात काही कवके, आणि काही एकपेशीय असतात आणि दिसू शकत नाही. जसं यांनी सांगितलं काही प्रजाती डोळ्यांनी सुद्धा दिसतात कवकाच्या. आणि कुठे राहतात तर हे मृतपजीवी असून, म्हणजे एखादं वनस्पती, झाड, प्राणी जिथं मेलेलं आहे त्यांच्या शरीरावर, मेलेल्या त्यांच्या बॉडीवर ते वाढतात आणि त्याच्यापासून कार्बनी पदार्थांचं अपघटन करून अन्न शोषण करतात. प्रजनन यांचं लैंगिक पद्धतीने होतो आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होतो. लैंगिक आणि द्विखंडन व मुकुलायन अशा या पद्धती सुद्धा याच्यामध्ये कवकामध्ये होते. उदाहरण ईस्ट, आळंबी. आळंबी म्हणजे मशरूम जे आपण खात असतो भाजी करून, तुम्हाला माहित आहे हे सुद्धा कवकाचाच प्रकार आहे मशरूम. त्याच्यानंतर कॅन्डिडा. ईस्ट तुम्हाला माहिती आहे ब्रेड करताना वापरली जाते ईस्ट. त्याच्यानंतर आहे शैवाले. हे सुद्धा बहुपेशीय सूक्ष्मजीव आहे. यांचा आकार किती असतो 10 मिलीमीटर, 10 मायक्रोमीटर, मिलीमीटर नाही मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर पर्यंत असू शकतो. कुठे असतात पाण्यात वाढतात, दृश्य केंद्रिकीय असतात, एकपेशीय आणि याच्यामध्ये बहुपेशीय सुद्धा असतात. स्वयंपोषी सजीव आहेत, हिरवे असतात म्हणजे प्रकाश संश्लेषण, हरित लवक असते त्याच्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकतात म्हणून ते स्वयंपोषी असतात. आणि पेशीतील हरित लवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरण क्लोरेला आणि क्लोमिडोमोनास ही यांची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये येतो विषाणू. विषाणूचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर असतात, म्हणजे अतिशय लहान असतात मित्रांनो विषाणू. हे पाहण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रो मायक्रोस्कोपच पाहिजे. याला साध्या मायक्रोस्कोपनं सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही, इलेक्ट्रो मायक्रोस्कोपच पाहिजे. आणि विशेषतः काय मित्रांनो विषाणूंची, हे सजीव मानले जात नाही. विषाणू सजीव नसतात, तर विषाणूंना सजीव मानलं जात नाही, तर ते सजीव आणि निर्जीवची जी आपण म्हणू बॉर्डर आहे त्याच्यावर यांना मानलं जाते की सीमारेषेत आहे, की त्यांना सजीवांची सुद्धा आणि निर्जीव यांची जी बॉर्डर आहे त्याच्यावरच हे एक विषाणू आहे. त्याच्यामुळे आता ते तुम्हाला कोरोनाचा विषाणू आलेला आहे, तुम्ही बऱ्याचशा व्हॉट्सअप मेसेजमध्ये वाचलं असेल की हा निर्जीव असतो, व्हायरस हा निर्जीव असतो. तो हा खरोखरच निर्जीवच असतो. विषाणू सामान्यतः त्यांना सजीव मानलंच जात नाही. तर यांचा विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जाते तर सूक्ष्म जीवशास्त्र, ज्याला मायक्रोबायोलॉजी म्हटलं जाते, त्याच्यामध्ये यांचा अभ्यास केला जाते. आणि इतके सूक्ष्म म्हणजे इतके छोटे असतात की त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनच पाहू शकतो. स्वतंत्र कण असतात त्यांचे, त्याच्या रूपात ते आढळतात. आणि विषाणू म्हणजे काय तर विषाणू म्हणजे डीएनए, म्हणजे काय डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांब लचक रेणू आणि त्याला प्रथिनांचं आवरण असते. फक्त एवढं स्ट्रक्चर असते, म्हणजे डीएनए आणि आरएनए आणि त्यांच्यावर डीएनए किंवा आरएनएचं आवरण असते आणि लांब लचक असं रेणू असतो. प्रथिनाचं आवरण असते आणि लांब लचक रेणू आहे तो. आणि या जे डीएनए आणि आरएनए याच्यामुळेच तो फार घातक बनून जातो मित्रांनो. याचं आवरण असल्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यावरच्या व्हॅक्सिन बनवणं फार कठीण जात आहे. त्याच्यानंतर वनस्पती व प्राण्यांच्या जीवन पेशीतच ते राहू शकतात. हे करतात काय की एखाद्या सजीवाच्या आत गेले, समजा माणसाच्या आत गेले, तर आपल्या ज्या पेशीत आहे त्या पेशीत ते घुसतात हे व्हायरस आणि त्या पेशींपासून प्रथिनं घेतात आणि स्वतःचं प्रथिनाचं आवरण बनवतात आणि त्या आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहेत त्याला मारून टाकतात. आपल्या शरीराच्या पेशी मारून टाकल्या की मग त्यांचं जी पेशी आहे त्या सगळ्या म्हणजे इन्फेक्ट करून टाकतात आणि त्या इन्फेक्ट झाल्या की आपल्याला तो रोग वाढत 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 दुपटीनं म्हणजे फार स्पीडनं तो वाढणं चालू होतो. यजमान पेशींना नष्ट करतात म्हणजे ते आपल्या पेशींपासून प्रथिनं भेटवतात आणि आपल्या पेशी मारून टाकतात आणि मग पुन्हा आपली दुसरी प्रतिकृती बनवतात, म्हणजे आपल्यासारखंच दुसरं व्हायरस निर्माण करतात. मग ते व्हायरस दुसऱ्या पेशीमध्ये घुसते, म्हणजे असे एक एक करत 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 ते आपल्या सगळ्या पेशी मारून टाकतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की तो कोरोनाचा विषाणू आहे तो याच प्रकारे काम करत आहे. तो काय करतो आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊन त्यांच्या पेशी मारून टाकत आहे. जर त्याला प्रथिनांचं आवरण बनण्याआधी त्यांचं ट्रीटमेंट झालं तर पेशंट वाचत आहे, परंतु जर थोडंसं लेट झालं त्याचं प्रथिनाचं आवरण तयार झालं तर कोरोना विषाणूवर कोणी त्याच्यावर काबू पाहू शकत नाही, मग मृत्यू दर वाढत आहे. म्हणजे जर तुम्ही त्याचे जे सिम्पटम्स लवकर तुम्हाला दिसले तर तुम्ही वाचू शकता, परंतु तुम्ही उशिरा केला तर मग कठीण आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुरू होतो, तो आहे आरोग्य व रोग. याच्यामध्ये काय मित्रांनो की चांगल्या काही व्याख्या मला दिसल्या याच्यामध्ये कामाच्या आहेत. रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. म्हणजे फक्त तुम्हाला ताप नाहीये, सर्दी नाहीये, खोकला नाहीये म्हणजे तुम्हाला रोग नाहीये, तुमचं आरोग्य चांगलं आहे असं होतं का? नाही. तर आरोग्याची जी डेफिनेशन आहे ती थोडी डीप मध्ये आहे. काय सांगते आरोग्याची डेफिनेशन की शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याच्या स्थिती म्हणजे आरोग्य. फक्त शारीरिकच नाही, मानसिक आणि सामाजिकरित्या सुद्धा सदृढ असणं म्हणजे आरोग्य आहे. हे बघा, हे नवीन शब्द आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्झाम मध्ये आलं तर आपल्याला कन्फ्युज झालं असतं. आपण फक्त शारीरिक उत्तम असणं म्हणजे आरोग्य चांगलं असणं मानतो, पण आरोग्याची डेफिनेशन इतकी मर्यादित नाहीये. त्याच्यामध्ये शारीरिक सुद्धा येतो, मानसिक सुद्धा येतो आणि सामाजिकरित्या सदृढ असणे सुद्धा येतो. त्याच्यानंतर
शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. मग ही आरोग्याची डेफिनेशन झाली आणि ही रोगाची झाली. रोग म्हणजे काय, की आपल्या शरीरात शरीर क्रियात्मक किंवा मानसिक कार्यांमध्ये जी एखादी गोष्ट अडथळा आणते त्याला रोग असं म्हटलं जाते. आता या चार्ट मध्ये मित्रांनो काही संसर्गजन्य रोग सांगितलेले आहे. संसर्गजन्य रोग म्हणजे जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतात, एकापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. जसं रोगाचं नाव क्षय, कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर. कशामुळे होतात, तर हे जीवाणू, त्या जीवाणूचं नाव काय, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. विषाणू हेपॅटायटिस ABCD हे कावीळ होण्यासाठी. अतिसारसाठी जीवाणू, विषाणू आणि बॅसिलस अँटीमाबा, हिस्टोलिटिका. हे चार्ट आहे. त्याच्या संक्रमणाचं माध्यम काय, लक्षण काय असतात, त्याच्यावर उपाय काय, हा फार इम्पॉर्टंट चार्ट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. याच्यावरच कमीत कमी 10 ते 12 क्वेश्चन निघू शकतात फक्त एका तक्त्यावरून. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहून घ्या किंवा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा नोट्स टाकणार आहे, तुम्ही तिथे हे वाचू शकता. फार इम्पॉर्टंट चार्ट आहे मित्रांनो, पाहून घ्या आणि चांगलं याचं स्टडी करा. आपण पुढचा टॉपिक पाहूया. हे जर वाचत बसतो तर भरपूर वेळ चालला जाईल. त्याच्यानंतर काही असंसर्गजन्य रोग आहे, म्हणजे जसं डेंग्यू. काय, डेंग्यू कशापासून होतो, तर डेंग्यू कशापासून होतो, एक्झाम मध्ये बऱ्याच एक्झाम मध्ये आलेला आहे. तुम्हाला माहित असेल की एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. सॉरी, हा संसर्गजन्य आहे. आणि कशापासून होतो, एडिस इजिप्ती या डासापासून हा पसरतो. त्याच्यापासून होत नाही, त्याच्यापासून अशा एडिस इजिप्ती पासून हा पसरतो. तो होतो कशामुळं, तर हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 14 या विषाणूमुळे होतो. बघा मित्रांनो, आता इथं आपलं थोडंसं कन्फ्युजन मी तुम्हाला दूर करतो की आपल्या सामान्यतः आपण अभ्यास करताना हा पाठ करतो की एडिस इजिप्ती या डासापासून डेंग्यू रोग होतो. नाही, एक्झाम मध्ये कन्फ्यूज करण्यासाठी असे प्रश्न येतात की प्रसरण पावणं वेगळं, पसरतो वेगळं आणि होतो वेगळं. तर प्रसरण पावण्यास, पसरण्यास कोण कारणीभूत आहे, एडिस इजिप्ती हा डास कारणीभूत आहे. परंतु होतो कशामुळं, जो व्हायरस आहे या एडिस इजिप्ती नावाच्या डासावर तो बसून राहतो, त्याच्या पायांवर राहतो किंवा त्याच्या शरीरावर राहतो. तो जिथं ज्या माणसाच्या शरीरावर बसला तिथं हा व्हायरस सोडतो. आणि हा व्हायरस कोणता आहे, तर हा फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 14 हा विषाणू आहे कारणीभूत डेंग्यू होण्यासाठी. त्याच्यानंतर हिवताप प्रसार अॅनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. कोणत्या डासामुळे होतो, अॅनाफिलिस नावाच्या डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. बघा, हिवताप अॅनाफिलिस आणि हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे. अॅनाफिलिस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स प्रदूषित पाण्यात किंवा गटारात असतो. हे पण लक्षात ठेवा. कुठं आढळतो तो सुद्धा सांगितलाय. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू. जसं आता कोरोनानं धुमाकूळ गाजलाय, तेव्हा तसंच 2009 मध्ये मित्रांनो स्वाईन फ्लू या आजारानं पूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. परंतु इतका प्रचंड प्रमाणात तो वाढला नव्हता जितका कोरोना वाढलाय. हा कशामुळे झाला होता, की 2009 मध्ये काय झालं होतं, मेक्सिकोमध्ये सर्वप्रथम हा आजार सापडला होता. 2009 मध्ये मेक्सिको या देशात. ते कशामुळे झाला होता, त्या ठिकाणी मित्रांनो ते लोकांचा जो आहार आहे त्याच्यामध्ये ते डुक्करांचं मांस सुद्धा खातात आणि ज्या डुकरामध्ये हा रोग आढळतो स्वाईन फ्लू नावाचा. आणि स्वाईन म्हणजे डुक्कर, आणि त्या डुकरांचा तो फ्लू म्हणजे ताप. डुकरांमध्ये हा व्हायरस आढळतो, त्याचं नाव काय, इन्फ्लुएन्झा ए H1N1. इन्फ्लुएन्झा ए H1N1 हा डुकरांमध्ये आढळतो आणि त्याचा मांस खाल्ल्यामुळे हा लोकांमध्ये माणसामध्ये आला होता. आणि माणसामध्ये आल्यामुळे हा संसर्गजन्य होता. म्हणजे संसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत गेला आणि हा थोडं करत करत पूर्ण जगभरात पसरला होता. आणि स्वाईन फ्लू साठी याच्या निदानासाठी काय केलं जाते, की रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला जातो. जसं आता कोरोनाचा सुद्धा नाकातला आणि घसातला जो द्रव पदार्थाचा नमुना आहे तो प्रयोगशाळेत पाठवला जातो, तसा स्वाईन फ्लूचा सुद्धा तसाच पाठवला जायचा. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV पुणे ही कुठे आहे, पुणे येथे आहे. आणि तसंच राष्ट्रीय संचारी रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD ही दिल्ली येथे आहे. ह्या दोन आपल्या इथं संस्था होत्या जिथे यांची तपासणी केली जाते, दिल्ली आणि पुणे या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे एड्स. याच्याबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला माहिती आहे, कारण एक्झाम मध्ये आलेला आहे, तर बऱ्याच लोकांनी या चांगल्या रीतीने याचा अभ्यास केलेला राहतो. तर एड्स म्हणजे काय, एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आणि हा रोग कशामुळे होतो, हा रोग होतो HIV या व्हायरसमुळे. HIVचं फुल फॉर्म ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे होतो. आणि याच्या निदान करण्यासाठी एलिसा नावाची रक्त चाचणी आहे. हे नाव लक्षात ठेवा. तर HIVचं रक्त चाचणीचं नाव काय, एलिसा, ELISA. आता हा HIV जो विषाणू आहे हा सगळ्यात पहिले कुठे सापडला होता, तो हा आफ्रिकेतील एका माकडामध्ये सापडला होता. आणि त्याच्यानंतर नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम UN एड्स यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग
असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरत आहे. म्हणजे भारतात जो प्रसरण आहे एड्सचा हा फार जास्त प्रमाणात आहे आणि जास्त 80 ते 85% हा अलैंगिक किंवा असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरत आहे. हा एखाद्या इन्फेक्टेड पर्सनचं ब्लड दुसऱ्याला भेटलं तरी सुद्धा एड्स होतो, पण त्याचं प्रमाण कमी आहे. आपल्या भारतामध्ये असुरक्षित लैंगिक संबंधातूनच हा जास्त पसरत आहे. त्याच्यानंतर आहे रोग रेबीज. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे आणि हा कशामुळे होतो? एखादा कुत्रा, ससा, मांजर कोणताही प्राणी चावल्यामुळं हा रेबीज होतो. कारण जर तो रेबीजचा विषाणू त्या प्राण्यामध्ये असेल, तो चावल्यानंतर तो आपल्यामध्ये येऊन जातो आणि हा विषाणू मित्रांनो मज्जातंतू वाटे आपल्या मेंदूत प्रवेश करतो. त्याच्यामुळे याचे परिणाम जे आहे ना ते भयानक आहेत. मेंदूत प्रवेश करतो मज्जातंतू वाटे. आणि याचं लक्षण काय? जलद्वेष, हायड्रोफोबिया. म्हणजे ज्याला रेबीज झाला त्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते. जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची त्याला भीती वाटतो, पाणीला पाहून तो भीतो. आणि या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हणतात. म्हणजे पाण्यापासून भीती वाटते म्हणून याचं दुसरं नाव जलसंत्रास सुद्धा आहे. परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते की जलसंत्रास या कोणत्या रोगाचं नाव आहे? तर हे म्हणजे रेबीज आहे. आणि याचं लक्षण आहे, समजा कुत्रा तुम्हाला चावला तर त्याची लक्षण 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. म्हणजे ताबडतोब तुम्हाला याचं लक्षण दिसणार नाही, परंतु चावल्यानंतर 90 ते 175 दिवसापर्यंत याची लक्षण तुम्हाला दिसू शकतात. आता आपण पाहूया असंसर्गजन्य रोग. आतापर्यंत संसर्गजन्य पाहिले, आता असंसर्गजन्य रोग पाहूया. त्याच्यामध्ये पहिला आहे कर्करोग म्हणजेच कॅन्सर. पेशींची अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. जे आपल्या पेशी आहे त्याची अनियंत्रित वाढ म्हणजेच कॅन्सर रोग. म्हणजे सामान्य वाढ नसते ती, जशी व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आणि अपसामान्य. त्याच्यानंतर कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठी दुर्दम्य अर्बुद म्हणतात. म्हणजे गाठी येतात त्या गाठीस काय म्हणतात? दुर्दम्य अर्बुद हे नाव दिलेलं आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सिटी स्कॅन, MIR स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो. हे निदान करण्यासाठी म्हणजे ओळखण्यासाठी. तर उपचार कशाद्वारे होतो? उपचार हा रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबरच रोबोटिक सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी या उपचाराच्या पद्धती आहे. कशाच्या? कॅन्सरच्या. त्याच्यानंतर दुसरा असंसर्गजन्य आहे मधुमेह. तुम्हाला माहित असेल शुगर ज्याला आपण म्हणतो. हा कशामुळे होतो? तर स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हा संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. आता याच्यात एक क्वेश्चन अजून तयार झाला की इन्सुलिन कुठे तयार होते? इन्सुलिन हा स्वादुपिंडात तयार होतो. याचं काम काय? इन्सुलिनचं हा आपल्या ब्लड मधील शर्करेवर कंट्रोल ठेवतो. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही आणि या विकाराला मग मधुमेह म्हटलं जाते. जर इन्सुलिन या स्वादुपिंडात निर्माण होणं कमी झालं तर आपल्या ब्लड मधील शर्करेवर कंट्रोल राहत नाही आणि याच आजाराला मग मधुमेह म्हटलं जाते. त्याच्यानंतर आहे हृदयविकार, म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक सुद्धा म्हणतो. कशामुळे येतो? हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयात जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे कारण आहे. म्हणजे आता हृदयाला ऑक्सिजनचा आणि पोषक पदार्थांचा पुरवठा बंद का होतो मित्रांनो? तर आपल्या ज्या रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा थर जमतो. जसं आपला तुम्ही पाहिलं असेल नळामध्ये जो क्षार जमा होतो ना, क्षार, तसंच आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचा, रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा थर जमा होतो. त्याच्यामुळे ऑक्सिजन व पोषक द्रव्य पोहोचू शकत नाही आणि शेवटी आपल्या हृदयावर ताण येतो आणि त्याच्यामुळे आपण हार्ट अटॅक आला किंवा हृदयविकाराचा झटका आला या प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. हृदयविकाराच्या प्राथमिक उपचारात रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीने रोगाच्या छातीवर दाब द्या. म्हणजे प्राथमिक उपचार आहे. जर तुमच्या घरी कोणाला हार्ट अटॅक आला तर डॉक्टर येईपर्यंत किंवा त्याला दवाखान्याला जाईपर्यंत त्याचा जीव वाचवायचा असलं त्याला कडक पृष्ठभागावर झोपवायचं आणि त्याच्या हृदयावर दाब द्यायचं. पण ते दाब देण्याची सुद्धा एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, COLS. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकते. COLS म्हणजे काय? ते कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. म्हणजे यामध्ये काय करतात? यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. म्हणजे एका मिनिटात तुम्ही 100 ते 200 वेळा दाब दिला पाहिजे आणि सतत 30 वेळा म्हणजे 30 मिनिटापर्यंत तुम्हाला ही प्रक्रिया करावी लागेल. तर ही कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट हे या पद्धतीचं नाव आहे. तुम्ही पिक्चर मध्ये वगैरे पाहत असाल जे डॉक्टर लोक किंवा तुम्ही कोणाला आलं असेल दवाखान्यात पाहिलं असेल तर डॉक्टर लोक छातीवर दाब दिला जाते आणि इतका मित्रांनो याचा दाब देण्याचा जो दाब आहे इतका जास्त असतो जे आपल्या छातीच्या बरगड्या आहेत त्या सुद्धा कधी कधी तुटतात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, याच्यानंतरचा टॉपिक होता जेनेरिक औषधे. हा सध्या भारतामध्ये फार गाजणारा विषय आहे. जेव्हापासून तो आमिर खानचा एक शो आला होता सत्यमेव जयते, त्याच्यामध्ये हा टॉपिक उचलण्यात आला जेनेरिक औषधे आणि तेव्हापासून मीडियानं पण या टॉपिकला उचललं आणि आता जनसामान्य माणसापर्यंत या गोष्टी पोहोचल्या की काय आहे जेनेरिक औषधं, काय असते.
जेनेरिक औषधं म्हणजे काय, सामान्य औषधं असंही याला म्हटलं जाते आणि यांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केले जाते. याला कोणतंही पेटंट वापरल्या जात नाही, त्याच्यामुळे हे बनवण्याचा खर्च आहे ते फार कमी होऊन जातो. शिवाय ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष त्याच दर्जाची असतात. आणि मित्रांनो, हे आपल्याला जाणून बुजून जे मेडिकल फील्डमध्ये लोक आहे ना, हे आपल्याला काय म्हणतात की जेनेरिक औषधे ही कमी दर्जाची असतात किंवा त्याचा दर्जा चांगला नसतो किंवा त्याच्यापासून आजार चांगला होत नाही, असं नाही आहे. ते जे ब्रँडेड औषधांच्या दर्जाचीच असतात, यांचं रेट का कमी असतो, तर यांचं रेट कमी होण्याचं कारण हे काय मित्रांनो, की हे पेटंट शिवाय वापरली जाते. म्हणजे एखाद्या दुसऱ्या औषध कंपनीने हे एखादं औषध बनवलं असेल तर त्याच सूत्राचा वापर करून ही औषध बनवली जातात. याला ऍडव्हर्टाईज करण्यात येत नाही, याचं पेटेंट करण्यात येत नाही, याचं कोणत्याही प्रकारचा खर्च लावण्यात येत नाही, फक्त साध्याप्रमाणे बनवतात आणि विकल्या जातात. त्याच्यामुळे याचा रेट आहे ना फार कमी असतो. जे आपली ब्रँडेड औषध आहे त्याच्यापेक्षा 50% याचा खर्च आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जेनेरिक औषधाच्या संदर्भात भारतामध्ये इतका काळा बाजार आहे या मेडिकल कंपन्यांचा की 80 ते 85% जेनेरिक औषधे एक्सपोर्ट केली जातात, दुसऱ्या देशात पाठवली जातात. भारतात किती राहिली, फक्त 20% जेनेरिक औषधं राहतात. 80% विदेशात पाठवली जातात, फक्त भारतात 20%. आणि भारतात मग कोणती औषधे विकली जातात, ब्रँडेड औषधं जास्त विकली जातात, ज्यांचा रेट मित्रांनो फारच जास्त आहे. हा मेडिकल कंपन्याचा काळे बाजार आहे. सरळ सरळ शब्दात मी सांगेन की हा काळा बाजार आहे, की जेणेकरून त्यांना जास्त नफा झाला पाहिजे आणि लोकांना याचं नुकसान पोहोचते. जर जेनेरिक, आणि तुम्ही म्हणसाल की फक्त भारतातच असं होते का, हो, फक्त भारतात. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त जेनेरिक औषधे वापरली जातात आणि तिथं एक्सपोर्ट हा ब्रँडेड औषधे करतात ते, आणि जेनेरिक औषधे अमेरिकेत, म्हणजे इतका प्रगत देश आहे, तिथलचे लोक जेनेरिक औषधं वापरतात मित्रांनो. म्हणून तिथलच्या औषधांचा खर्च फार कमी आहे आणि भारतात त्याचे उलट केले जाते. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, जर तुमच्या शहरामध्ये जेनेरिक औषधांचं मेडिकल असेल तर तिथूनच औषधे घ्या, काही फरक नसतो, सेम त्या ब्रँडेड दर्जाची असतात, उलट यांचा रेट फार कमी असतो. सगळेच औषधांचा रेट कमी नाहीये, काही औषधच कमी असतात. बाकी काही औषधं जेनेरिक मध्ये अशी आहे ती महाग असतात, तुम्हाला ब्रँडेड स्वस्त भेटून जातील. आता तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटू शकतात. हेल्थ कार्ड व जनसमाधान या मोबाईल ऍपच्या सहाय्यानं तुम्हाला ऑनलाईन सुद्धा आता ही जेनेरिक औषधं भेटणं चालू झालेलं आहे, हेल्थ कार्ड व जनसमाधान. त्याच्यानंतर पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 पासून भारत सरकारने जाहीर केली आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकते. पंतप्रधान जन औषध योजना ही 1 जुलै 2015 पासून कार्यान्वित झाली आहे. या योजनेअंतर्गत काय केले जाते, उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी जन औषधी स्टोअर सुरू करण्यात आलेली आहे. जन औषधी स्टोअर 1 जुलै 2015 पासून सुरू झालाय. जन औषध योजना, पंतप्रधान जन औषध योजना. हे तुम्हाला मी सांगितलं की भारतीय कंपन्या जेनेरिक औषधांचा निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावावर जास्त विकतात. आणि आफ्रिकेत उलट आहे, अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो, त्यामुळे तिथं औषधांवरील शेकडो रुपये तिथं वाचवले जातात. आता काही दिनविशेष याच्यामध्ये दिलेले होते. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, लक्षात ठेवा. 14 जून जागतिक रक्तदान दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन आणि 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. चारही दिनविशेष फार महत्वाचे आहे, परीक्षेत विचारले गेलेले आहेत, लक्षात ठेवा, पाठ ठेवा. त्याच्यानंतर रक्तदान. रक्तदान म्हणजे काय, रक्तदानाचे 1 युनिट रक्तदान एका वेळा किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते. म्हणजे तुम्ही ब्लड डोनेट केलं तर त्या एकदा ब्लड डोनेट केल्यामुळे तुम्ही 3 लोकांचा जीव वाचवू शकता. कसं काय, की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका या 3 गोष्टी त्याच्यातून वेगवेगळ्या करून 3 वेगळ्या लोकांना दिल्या जाऊ शकतात. ज्यांना तांबड्या पेशींची कमतरता आहे त्यांना तांबड्या पेशी दिल्या जाऊ शकते, ज्यांना पांढऱ्या पेशीची कमतरता आहे त्यांना पांढऱ्या, आणि रक्तबिंबिका ज्याला पाहिजे त्याला रक्तबिंबिका. आणि एका वर्षात किमान 4दा रक्तदान करू शकतो आपण, म्हणजे 3 महिन्यातून एकदा करता येते. म्हणजे तुम्ही वर्षभरात 12 लोकांचं प्राण वाचवू शकता. त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरचा पाठ आहे मित्रांनो, बल व दाब. तुम्ही पाहत असाल प्रत्येक पार्टवर बऱ्याच डीप मध्ये मी नोट्स काढण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून पुस्तकातला एकही भाग नाही सुटला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरू नका, फार महत्वाचं व्हिडिओ आहे. तर बल व दाब पाहूया. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. बलची तर व्याख्या आपल्याला माहिती आहे. जडत्व लक्षात ठेवा की समजा वस्तू गतीत आहे आणि एखादी वस्तू गतीत आहे तर ती सुद्धा जडत्वाची स्थिती आहे, म्हणजे त्याच्यावर कोणताच फरक पडत नाही, ती त्याच्या स्थितीतच राहणार. गतीत आहे तर गतीत राहणार आणि स्थिर आहे तर स्थिर राहणार. तर याला काय म्हणतात, जडत्व म्हणतात. विरामावस्थेतील जडत्व, तर याचे प्रकार पडतात जडत्वाचे. कोणकोणते आहेत याचे प्रकार आहेत, विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. हे जडत्वाचे 3 प्रकार आहेत, विरामावस्थेतील, गतीचे आणि दिशेचे. एका क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. दाबचं सूत्र दिलं आहे की बल भागीला ज्यावर बल प्रयुक्त केले आहे त्याचे क्षेत्रफळ, आणि बलाचं एकक
हे न्यूटन आहे, क्षेत्रफळाचं एकक चौरस मीटर आहे, म्हणून दाबाचा एकक होतो न्यूटन मीटर स्क्वेअर. हा जो आहे ना, हा एमचा घातांक 2 म्हणजे एमचा वर्ग आहे. हा एमचा वर्ग देता येत नव्हतं म्हणून हे चिन्ह मी दर्शवलं आहे की हा एन न्यूटन पर मीटर स्क्वेअर असे होईल. यालाच पास्कल सुद्धा म्हणतात, म्हणजे दाबचं एकक पास्कल आहे. हवामानशास्त्रात दाबाचं एकक बार हे वापरलं जाते. हवामानशास्त्रात बार हे वापरतात. आणि एक बार म्हणजे किती? एक बार म्हणजे 10⁵5 पास्कल. एक बार म्हणजे 10⁵5 पास्कल. आणि दाब काय आहे? दाब ही एक अदिश राशी आहे, याला दिशेची गरज नसते. ही तुम्हाला मी अदिश सदिश राशी काय असते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आपण. तर दाब ही एक अदिश राशी आहे. क्षेत्रफळ वाढलं की बलाचा दाब काय होतो? कमी होतो. आणि क्षेत्रफळ कमी झालं की बलाला दाब वाढतो. म्हणजे एखादा खिळ आहे, खिळाचा टोक अनुकुचीदार असतो. तुम्ही त्याला थोडंसं बल लावलं की ते एखाद्या गोष्टीमध्ये घुसून जाईल क्षेत्रफळ. आणि त्याचा क्षेत्र एखादा तुम्ही काय करा, पेन घ्या, पेन किंवा एखादा काय करू आपण, पेनचा उलटा भाग घ्या, मागचा टोक जिथं कांडी टाकतो आपण, रिफिल टाकतो, तो एखाद्या किती मारा तो जाणार नाही, कारण त्याचं क्षेत्रफळ वाढून जातो, त्यामुळे दाबही वाढतो. त्याच्यानंतर वातावरणीय दाब. वातावरणीय दाब ही संकल्पना फार महत्वाची आहे. पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे, आपल्याला माहित आहे, आणि आवरणाचं आपण वातावरण म्हणतो. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर 16 किलोमीटर पर्यंत हे वातावरणाचं थर असते. त्यापुढे पण असते, त्यापुढे 400 किलोमीटर पर्यंत असते, पण ते फार विरल असते. आणि हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणाचा दाब संबोधलं जाते. म्हणजे हवेचा जे दाब आहे त्याला वातावरणीय दाब म्हटलं जाते. तर मित्रांनो, समुद्र सपाटीला असणाऱ्या एक जो दाब आहे समुद्र सपाटीला, त्याला 1 ऍटमॉस्फिअर दाब असं म्हटलं जाते. जसं समुद्र सपाटीपासून वरी जाऊ तसं त्याचा हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि 1 ऍटमॉस्फिअर बरोबर असतो 101 × 10⁻³ पास्कल बरोबर 1 बार बरोबर 10⁻³ मिलीबार. आणि वातावरणीय दाब हा मिलीबार किंवा हेक्टोपास्कल या एककामध्ये सांगितला जातो. लक्षात ठेवा, वातावरणीय दाब हा मिलीबार किंवा हेक्टोपास्कल HPA हा वातावरणीय दाब एक समजलं असेल तुम्हाला. म्हणजे वातावरणाचा दाब आपल्यावर पडतो. तुम्ही म्हणसाल की सर मग वातावरणाचा दाब आहे आपल्याला जाणवत का नाही, आपल्यावर प्रेशर का पडत नाही? मित्रांनो, जो बाहेरचा वातावरणाचा दाब आहे तेवढाच दाब आपल्या शरीरात सुद्धा आहे. म्हणजे आपल्या शरीरातील दाब आणि बाहेरचा दाब हा सारखा होऊन जातो, त्याच्यामुळे आपल्याला तो जाणवत नाही. त्याच्यानंतर आहे पाणी. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तू वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल. हा बघा, हा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्लावक बलचा. बघा की समजा तुम्ही एखाद्या पाण्यात काय करा, एखादी रिकामी पाण्याची बॉटल बुडवा, तर काय होणार? ती बुडणार नाही. आता काय करा, तुम्ही ती पाण्याची बॉटलला फुल भरा आणि पाण्यात बुडवा, काय होईल? ती बुडून जाईल. होतो काय मित्रांनो, की जेव्हा जो पाणी आहे ना एखाद्या बकेटमध्ये, तो पाणी एखाद्या वस्तूला बुडण्यास विरोध करतो, त्याला वरी ढकलतो. तो विरोध ढकलण्याचा जो त्याचा बल आहे त्यालाच प्लावक बल म्हणतात. पाण्याची बॉटल रिकामी होती तेव्हा तो बल कार्य केलं त्यानं, कारण पाणी जो वरून ढकलण्याचा प्रमाण आहे, जो गुरुत्वाकर्षण बल आहे, तो गुरुत्वाकर्षण बल कमी पडला. काऊन? कारण ती बॉटल रिकामी होती. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात पाणी भरलं ती भारी झाली, मग गुरुत्वाकर्षण बल त्याचं काय झालं? गुरुत्वाकर्षण जास्त झाला आणि प्लावक बल कमी झाला, त्याच्यामुळे ती बुडाली. याच कॉन्सेप्टवर पाण्यातले जे जहाज आहे ना ते काम करतात. ते कसं काम करतात ते आपण पुढे पाहणार आहोत. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते, आणि जितकी जास्त घनता तितकेच प्लावक बल जास्त असते. एखादी वस्तू द्राव्यामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवल्यास वरील दिशेने बल प्रयुक्त होते. बल त्या वस्तूने बाजूस सारल्या द्राव्याच्या वजना इतके असते. हे कोण मांडलेलं आहे? हा आता आर्किमिडीजचं तत्व आहे. हा प्लावक बलाचा शोध हा तत्व मांडणार हा आर्किमिडीज होता. त्यानं काय केलं? एखादी वस्तू द्राव्यामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवल्यास वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारल्या द्राव्याच्या वजना इतके असते. हे बघा मित्रांनो, हा जो आर्किमिडीजनं तत्व शोधून काढला ना, हा फार इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला ही गोष्ट माहित झाली ना, तुम्ही ही कधीच तत्व विसरणार नाही. काय झालं होतं? आर्किमिडीज आंघोळीला जात होता. आंघोळीसाठी गेला. हा ग्रीक तत्ववेत्ता आहे, यानं पायचा शोध लावलेला आहे. तो आपण गणितामध्ये वापरतो ना, पाय स्क्वेअर पाय, हा त्या आर्किमिडीजने त्याचा शोध लावलेला आहे. हे एकदा आंघोळीला जात होता. आंघोळीला गेल्यानंतर तो बाथ टब असतो, त्या बाथ टब मध्ये पूर्ण काठोकाठ पर्यंत पाणी भरलेलं होतं. आणि यानं पठ्ठ्यानं काय केलं? त्या बाथ टब मध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर काय झालं की तो पाणी पूर्ण फुल भरलेला होता. हा आत गेल्यामुळे काय झालं, काही पाणी खाली सांडला. या पठ्ठ्याच्या दिमागात काहीतरी गोष्ट आली की अरे मी आत गेल्याबरोबर पाणी सांडलं. मग तिथंच त्यानं त्या आंघोळ करताना त्याच्या डोक्यात हे तत्व आलं की म्हणजे काय झालं, त्यानं तिथं कॉन्सेप्ट मांडला की मी जेव्हा पाया टब मध्ये आलो तर पाणी सांडल्या गेलं, माझं जेवढं वजन आहे तेवढंच वजनाचं पाणी बाहेर सांडल्या गेलं. हा तत्व त्यानं तिथंच त्याच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्याबरोबर आहे त्या स्थितीत, आंघोळ ज्या स्थितीत करत होता, म्हणजे कपडे नव्हते अंगावर,
त्या स्थितीतच तो बाहेर पळत गेला आणि ओरडत होता, युरेका युरेका, म्हणजे मला सापडलं, मला सापडलं, मला हे नवीन तत्व सापडलं आहे. त्या स्थितीतच तो रस्त्यावर पळत गेला. म्हणूनच कदाचित त्यावेळेस लोक या वैज्ञानिक लोकांना पागल समजत असतील, कारण की आता रस्त्यावर असं कोणी धावत असते का, हे तसंच पठ्ठ्या तसंच धावत निघाला होता, युरेका युरेका म्हणत मला. आणि तेव्हा त्याने हे तत्व मांडलं आणि याच्या आधारावरच आता ज्या समुद्रात जाणारे जहाज आहे, पनडुब्बे आहे, त्या याच तत्वावर बनवल्या जातात, आर्किमिडीजच्या तत्वावर. इथं हा पाठ संपतो आणि चौथा पाठ चालू होतो, तो आहे धाराविद्युत आणि चुंबकत्व. फार महत्वाचा टॉपिक आहे धाराविद्युत. धाराविद्युत कशाला म्हणतात, की एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉनचा जर गती देऊन वाहते केली तर आपण त्याला धाराविद्युत म्हणते. जसं आपण आपल्या घरचं वायर आहे, बटन बंद केलं की इलेक्ट्रॉन वाहत नाही, वस्तू बंद पडते, आणि बटन चालू केलं की इलेक्ट्रॉन्स वाहतात आणि एखादं विद्युत आपल्याला मिळते, याला धाराविद्युत म्हणतो, आपण करंट म्हणतो त्याला. त्याच्यानंतर विद्युत स्थितिक विभव म्हणजे काय, धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. विद्युत प्रभाराच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगतो, फार तुम्हाला कठीण व्याख्या वाटली असं, की सोप्या भाषेत सांगायचं असलं की समजा एखादा पाण्याचा टँक आहे आपल्या घरी, आपल्या पाण्याची टाकी असते, ती कुठं असते, ती आपण स्लॅबवर ठेवतो, आणि नळ कुठे असतात, नळ खाली असतात, म्हणजे उंचीवरून पाणी खालच्या दिशेने वाहत येतो. तसंच विद्युतचं सुद्धा आहे की हा जास्त प्रभाराकडून, धनप्रभार हा जो आहे जास्त प्रभाराकडून कमी प्रभाराकडे वाहत जाते, यालाच विद्युत स्थितिक विभव म्हणतात. विभवांतर, दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक म्हणजे विभवांतर. म्हणजे समजा पाण्याची टाकी स्लॅबवर, नळ खाली, या दोघांमधील जो फरक आहे यालाच विभवांतर म्हणतात, सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं. त्याच्यानंतर विद्युत प्रवाहाचं एकक काय, याचं एकक आहे कुलोम प्रति सेकंद म्हणजेच अँपियर. कुलोम प्रति सेकंद यालाच काय म्हणतात, अँपियर. हे कशाचं आहे, विद्युत प्रवाहाचं एकक आहे, लक्षात ठेवा, विचारले जातात परीक्षेमध्ये एकक. आणि विद्युत प्रवाह ही अदिश्य राशी आहे, याला दिशेची गरज नसते. त्यानंतर विद्युत घट. विद्युत घट म्हणजे काय, सेलचे प्रकार आहे. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते. हे एक सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युत घट. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रवाह निर्माण करायचा आहे, इलेक्ट्रॉनला वाहत करायचा आहे, तर तुम्हाला कोणता तरी स्रोत पाहिजे, त्याच्यासाठी या सेलचा वापर केला जातो. तर या सेलचे प्रकार आहे. सगळ्यात पहिला आहे कोरडा विद्युत घट. तर काय आहे बघा, कोरडा विद्युत घट आहे, तुम्हाला आकृती दिसत आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बॅटरीमध्ये टाकता, घड्याळीमध्ये टाकता, तोच हा कोरडा विद्युत घट आहे. याच्यामध्ये पाणी नसतो, हा कोरड म्हणून याला नाव कोरड दिलेलं आहे. काय असते, तर सर्वात बाहेरचं जे आवरण असते ना, हे ते जस्ताचं असते. सगळ्यात बाहेरचं आवरण हे बघा, हे जस्ताचं आवरण असते. तुम्ही त्या वरचं टप्पर फोडून काढलं तर सगळ्यात पहिलं आवरण तुम्हाला दिसणार ते जस्ताचं, आणि हेच त्याचा ऋण टोक असतो. आणि जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते, आणि या दोन्ही आवरणाच्या मध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. बघा, हे पिवळ्या रंगाचे दोन आवरण दिसत आहे, आणि त्याच्यामध्ये एक विद्युत अपघटनी भरलेली असते, आणि इथं आयनांचं वहन असते. इथंच इलेक्ट्रॉनचं वहन होत राहते. धन आणि ऋण प्रभारी जे आयन असतात ना, ते याच्यातच असतात, या दोघांच्या मधात. त्याच्यानंतर काय असते, ही अपघटनी कशाची असते, तर ही ZnCl2 म्हणजे ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड विचारल्या जाऊ शकते. झिंक क्लोराईडची ही अपघटनी असते. आणि त्याच्यासोबतच NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड आणि ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. यांच्या ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड, NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड, यांच्या ओल्या मिश्रणाचा तो लगदा असतो. आणि घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईटचा रॉड असतो, त्यालाच कार्बन इलेक्ट्रोड म्हणतात. आणि हा धन टोक असतो. हा वरच्या बाजूला ती कुंडी सारखं दिसेल तुम्हाला, तो कोणता टोक असतो, तो धन टोक असतो, तो कार्बन इलेक्ट्रोड म्हणतात, किंवा त्याला ग्राफाईट रॉड सुद्धा म्हणू शकतो आपण. कांडीच्या बाहेरीलच्या भागात मॅग्नीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते, आणि या सर्व रासायनिक पदार्थांच्या अभिक्रियेला दोन्ही टोकांवर विद्युत प्रवाह तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. हे कार्य झालं कोणाचं, कोरड्या विद्युत घटाचं. त्याच्यानंतर आहे लेड आम्लयुक्त विद्युत घट. लेड आम्लयुक्त विद्युत घट म्हणजे कोणता मित्रांनो, जे इन्व्हर्टरची बॅटरी असते किंवा आपल्या गाडीमध्ये जी बॅटरी असते ना, ते म्हणजे लेड आम्लयुक्त विद्युत घट. याच्यामध्ये काय असतो, याच्यामध्ये बघा दोन रॉड असतात. त्याच्यामध्ये पहिलं PbO2 आणि दुसरा Pb. म्हणजे Pb म्हणजे काय, शिसे, आणि त्याच्यानंतर लेड डायऑक्साईड. लेड आणि लेड डायऑक्साईडचे दोन रॉड असतात. सल्फ्युरिक H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड असतो. हे दोन्ही रॉड त्याच्यामध्ये बुडवलेले असतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा, याचा जो दोघांमधला जो करंट असतो तो 2 व्होल्ट असतो. विभवांतर यांचा 2 व्होल्ट असतो. त्याच्यामधला एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला सांगायचं राहिलं, हा PbO2 लेड डायऑक्साईड हा पॉझिटिव्ह टोक असतो, आणि लेड हा शिसे तो ऋण टोक असतो. आणि याच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन मग विद्युत प्रवाह निर्माण होतो. आणि हे कुठं वापरलं जाते, जे आपल्या इन्व्हर्टरची बॅटरी आहे, गाडीची बॅटरी आहे, त्याच्यामध्ये हा लेड
आम्ल विद्युत घट वापरलं जातो. त्याच्यानंतर निकेल कॅडमियम घट, बऱ्याचशे साहित्य बघा इकडे तिकडे नेण्यासाठी आवश्यकता असते, त्याच्यामुळं या निकेल कॅडमियम घटाचा वापर केला जातो. याचा जो विभवांतर आहे ते 1.2 व्होल्ट असतो, परंतु मित्रांनो याचा प्रॉब्लेम काय की जास्त ऊर्जा निर्माण करू शकत नाही. त्याच्यामुळे काय माहितीये का की हा लिथियम आयन विद्युत घटाची निर्मिती करण्यात आली. आपल्या मोबाईल मधली बॅटरी जी असते ना, मोबाईल असो लॅपटॉप असो, जी बॅटरी वापरली जाते ती याची असते, लिथियम आयन विद्युत घट म्हणतात त्याला, लिथियमची असते ती लिथियम आयन बॅटरी. आणि ज्या कार्स बनत आहेत, चार्जिंगच्या गाड्या बनत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा लिथियमच्याच बॅटऱ्या वापरतात. तर ह्या पुन्हा चार्जेस करता येतात आणि निकेल कॅडमियम घटापेक्षा या जास्त ऊर्जा निर्माण करतात. त्याच्यानंतर विद्युत परिपथ आहे. हा एका परीक्षेत विचारला गेला होता प्रश्न, त्याच्यामुळे मी जाणून बुजून हा टॉपिक घेतला. विद्युत परिपथ बघा, विद्युत परिपथ कसा तयार होतो, हे एक जोडणी आहे, त्याच्यामध्ये प्लग, कळ म्हणजे काय बटन, हे सेल, विद्युत घट म्हणजे सेल आणि आपला लाईट आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न काय आला होता मित्रांनो, हा जो विद्युत घट दिसत आहे तुम्हाला, 2 रेषा, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा चिन्ह दिला होता आणि हा चिन्ह कशासाठी वापरलं जाते हे विचारलं होतं. तसंच हा एक आहे, हा कळ, हा चिन्ह दिला होता, हा चिन्ह कशासाठी वापरलं जाते विद्युत परिपथात हे विचारलं गेलं होतं. तर लक्षात ठेवा, हे कळ आहे म्हणजे बटन आहे, हा विद्युत घटाचं चिन्ह आहे आणि हा लाईटचं चिन्ह तर आपल्या लक्षात येऊनच जातो. आणि तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होतो. याचा शोध कोणी लावला, हा शोध लावला होता हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यानं हा शोध लावला होता की एखाद्या तारेतून जर विद्युत प्रवाह वाहला तर तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतो. आणि मित्रांनो या तत्वावरच आपल्या ज्या पाण्याच्या मोटर आहे ना त्याला वाइंडिंग करतो आपण, पंख्याला वाइंडिंग करतो, त्या तारेतून विद्युत प्रवाह जातो, तिथे चुंबकत्व निर्माण होतो आणि त्या वस्तू गोल गोल फिरतात. हा सगळ्या या ख्रिस्तियन ओरस्टेड मुळे सगळं पॉसिबल झालेलं आहे. तसंच विद्युत घंटा जी असते आपली डोअरबेल ज्याला म्हणतो आपण, ती सुद्धा या विद्युत चुंबकीय तत्वावरच निर्माण होते. की बघा इथे एक याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेले आहे. मी आता तुम्हाला याचं वर्किंग तुम्हाला थोडंसं फार सांगतो. इथं संपर्क स्क्रू असतो. इथं काय करतात, संपर्क स्क्रू मध्ये करंट फ्लो झाल्याबरोबर आणि इथे एक पट्टी असते, लोखंडी पट्टी असते आणि याला हा टोला जोडलेला असतो आणि इथं घंटा असते आणि इथं 2 विद्युत चुंबक असतात. विद्युत चुंबक म्हणजे काय, 2 रॉड, 2 स्क्रू म्हणजे 2 लोखंडी पट्ट्या असतात, त्याच्यावर वाइंडिंग केलेली असते वायरची. याच्यातून करंट फ्लो झाला की हा करंट इथून इथपर्यंत येतो आणि या वाइंडिंग मधून गेल्यानंतर काय होतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण होतो. हे जे आतमध्ये लोखंडी पट्टी आहे ते चुंबक बनून जातं. चुंबक बनल्याबरोबर त्या काय करतात, या लोखंडी पट्टीला स्वतःकडे ओढतात आणि ओढल्यामुळे हे याच्यावर चिपकते आणि चिपकल्यामुळे हा टोला याच्यावर वाजतो, टन करून आवाज येतो आपल्याला. आणि नंतर काय होतो, इथं संपर्क तुटला की करंट फ्लो बंद होऊन जातो. करंट फ्लो बंद झाला की हा चुंबक पुन्हा नाहीसा होतो, हे पुन्हा आपल्या वापस जागेवर येऊन जाते. हा या घंटेची वर्किंग आहे, विद्युत घंटेची. त्याच्यानंतरचा पार्ट आहे मित्रांनो अणूचे अंतरंग. फार महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, याच्यावरच बऱ्याचशा एक्झाम मध्ये भरपूर प्रश्न आलेले आहे. या अणूचे अंतरंग फार महत्वाचा चॅप्टर आहे, फार मोठा पण आहे आणि फार आवश्यक आणि इम्पॉर्टंट असा लेसन आहे हा अणूचे अंतरंग. याला काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात राहू द्या. पाहूया आपण पहिले अणुविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे. म्हणजे अणुवर शोध लावणं फार पूर्वीपासून चालू आहे, 2500 वर्षापासून आधीपासून. द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्वज्ञ कणाद, महर्षी कणाद ज्यांना ओळखतो आपण, त्यांनी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये सांगून दिलं होतं की एखादं वस्तू आहे त्याचं लहान कणामध्ये विभाजन करायला मर्यादा आहे. एक मर्यादा आल्यानंतर ते लहान होत नाही. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्याला कणाद मुनींनी परमाणू असं नाव दिलं होतं. कणाद मुनी त्याला परमाणू म्हणजेच लहानात लहान कण, त्याच्यापेक्षा लहान होऊ शकत नाही. आणि त्यांनी असेही मत मांडले की परमाणू नाशवंत आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही. हे फार इम्पॉर्टंट आणि बेसिक कॉन्सेप्ट कोणी मांडला तर आपल्या भारतात मांडला गेला, महर्षी कणाद यांनी मांडला होता. त्याच्यानंतर ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी सुद्धा याच्यावर शोध लावला आणि म्हटलं, प्रतिपादन केलं की द्रव्य लहान कणांचे बनले असते व या लहान कणांना कापता येत नाही. म्हणजे एका मर्यादेपलीकडे त्यांना कापता येणार नाही. आणि द्रव्याच्या लहान कणांना डेमोक्रिटसने ॲटम असं नाव दिलं. ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा, ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा आणि त्याच्यापासून ॲटम हा शब्द तयार झाला. मग याच्यावर नवीन नवीन शोध होत गेले. तर सगळ्यात पहिला अणुसिद्धांत कोणी मांडला असेल तर तो डाल्टन आहे. 3 सिद्धांत याचे फार महत्वाचे आहे, डाल्टनचा, थॉम्सनचा आणि रुदरफोर्डचा. सगळ्यात पहिला डाल्टनचा. जर तिन्ही सिद्धांत आपण स्टेप बाय स्टेप पाहिले ना तर तिन्ही सिद्धांत फार चांगल्या रीतीने आपल्या लक्षात राहतात आणि तिन्ही सिद्धांतांवर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. सगळ्यात पहिले आपण पाहूया डाल्टनचा अणुसिद्धांत. हा कधी मांडला होता? हा मांडला नाही 1803 मध्ये. कोण होतं तर हा ब्रिटिश वैज्ञानिक होता, याचं नाव होतं जॉन डाल्टन. याचा अतिशय सोप्या पद्धतीने यानं मांडला की काय म्हटलं यानं की फक्त हा एक गोळा असतो, गोल गोळा असतो आणि
अविभाजनीय म्हणजे तो त्याच्यापेक्षा छोटं होत नाही, आणि सर्व अणु एकसमान असतात, सर्व जितके पण वस्तूचे अणु आहेत ते सारखे असतात, आणि भिन्न गुणद्रव्यांचे अणु भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणु वेगळे असतात, पण एकच मूलद्रव्य आहे, त्या एकाच मूलद्रव्यातले सर्व अणु समान असतात, आणि तो एक भरीव असा गोळा असतो. एवढं फक्त डाल्टननं मांडलं होतं. अतिशय सोप्या भाषेमध्ये डाल्टननं अणुचं वर्णन केलं होतं. परंतु या अणुचं वर्णन फक्त एवढं मर्यादित नाहीये, याच्यावर यानं फार सोप्या भाषेत सांगितलं होतं, परंतु याची म्हणजे सखोल अभ्यास अजून झाला नाही. मग याचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक नवीन आलं, थॉम्सननं काय केलं, यानं शोध लावला इलेक्ट्रॉनचा, की अणुच्या आतमध्ये ऋण प्रभारित कण असतात, याचा शोध लावला, आणि त्यालाच पुढे इलेक्ट्रॉन नाव देण्यात आलं. आणि इथं जो डाल्टनचा जो सिद्धांत त्याला धक्का बसला, कारण डाल्टननं काही सांगितलं तर ऋण किंवा धन प्रभार आहेत असं काही त्यांना सांगितलं नव्हतं. त्यांना म्हटलं होतं की फक्त एक भरीव गोळा असतो. परंतु थॉम्सननं मग शोध लावला, त्याच्यामध्ये त्यांना ऋण कण शोधून काढले, त्याला पुढे इलेक्ट्रॉन नाव दिलं गेलं. आणि जे ऋण प्रभारित कण आहेत ते हायड्रोजनपेक्षा 1800 पटीने त्यांचं वजन कमी असतो, 1800 पटीने कमी असते. आणि या पुढे इलेक्ट्रॉन या थॉम्सननं शोध लावला. परीक्षेत प्रश्न आला होता की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, तर लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, थॉम्सन. यानंच मग अणुच्या प्रारूपाचं अणुसिद्धांत मांडला. त्या अणुसिद्धांताचं नाव आहे थॉमसचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. थॉमसचे प्लम पुडिंग अणुप्रारूप याचं हे अणुसिद्धांत आहे. प्लम म्हणजे मित्रांनो जे ख्रिश्चन धर्मीय लोक आहे ना, त्यांच्या सणामध्ये प्लम हा एक खाद्यपदार्थ बनवला जातो, त्याच्यावर याचं नाव देण्यात आलं, थॉम्सनचं प्लम पुडिंग अणुप्रारूप. त्यानं काय केलं, 1904 मध्ये याचं प्लम पुडिंग मांडलं. सर्वत्र धनप्रभार असते, अणुमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉन वरील ऋण प्रभारामुळे होतो, त्यामुळे अणु विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. यानं सुद्धा काय म्हटलं की डाल्टननं म्हटलं तो भरीव गोळा आहे, यानं म्हटलं हो गोळा आहे, पण त्याच्यामध्ये धनप्रभार प्रभारित आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असरतात, आणि ते त्या सगळ्या अणुमध्ये पसरलेले असतात. आणि जितके धनप्रभार आहे तितकेच ऋण प्रभार सुद्धा असतात. धनप्रभार ऋण प्रभार सारखेच असल्यामुळं त्यांचा प्रभार निष्क्रिय होऊन जातो आणि अणु हा उदासीन राहतो, असं थॉम्सनच्या प्लम पुडिंग अणुप्रारूपात मांडण्यात आलं. परंतु ह्याला सुद्धा मर्यादा पडल्या. मग याच्यावर पुढे अजून अभ्यास झाला, तो पुढचा अणुसिद्धांत मांडला रुदरफोर्ड यानं जो अणुसिद्धांत मांडला ना मित्रांनो, तो जवळपास 90% यानं क्लॅरिटी आणून टाकली होती रुदरफोर्डने. यानं काय केलं, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांना विकिरण प्रयोगाचा वापर केला. यानं 1911 मध्ये अणुचे केंद्रकीय प्रारूप मांडले. यानं काय केलं मित्रांनो, एक सोन्याचा पत्रा घेतला आणि त्याच्यावर धनप्रभारित अल्फा किरणांचा मारा केला. झालं काय की जेव्हा यानं धनप्रभारित अल्फा किरणांचा मारा केला ना त्या सोन्याच्या पत्रावर, तर याला अपेक्षा होती की एक तर सरळ चाले जातील किंवा सरळ वापस येतील. परंतु याच्या अपेक्षेपेक्षा उलट झालं. काय झालं की काही अल्फा किरण होते ना, ते काही कोणात डायव्हर्ट झाले, काही सरळ गेले, आणि एक असा अल्फा किरण होता की तो सरळ पूर्ण 180च्या कोणामध्ये सरळ गेला, पत्र्याला लागला आणि त्याच दिशेने वापस फिरला. तर याला फार नवीन वाटलं की आहे काय भानगड आहे. तर मग यानं याचा अजून अभ्यास केला आणि याच्यावरून काही तत्व मांडले. काय मांडले की अणुच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्र असते. हे कशावरून मांडलं की तुम्हाला माहित आहे की जे सारखे प्रभार असतात ते एकमेकाला काय करतात, रिपल्शन करतात, एकमेकाचं प्रतिकर्षण करतात. जसं चुंबकाचे सारखे ध्रुव एकमेकाजवळ नेले तर काय करतात, दूर ढकलतात एकमेकाला. तर यानं काय म्हटलं की मी जेव्हा धनप्रभारित अल्फा किरणांचा मारा केला तर केंद्रकात सुद्धा धनप्रभार असतात, म्हणूनच तो अल्फा किरण सरळ वापस आला. मग यानं सिद्धांत मांडला की केंद्रकामध्ये धनप्रभार असतो. त्याच्यानंतर केंद्रकात अणुचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटले असते. त्यानं म्हटलं की इलेक्ट्रॉनचं वजन फार नगण्य असते, मग धनप्रभाराचं वजन असते, मग ते केंद्रकात असतात, म्हणून अणुचं सगळं वजन कुठे असतो, तो केंद्रकात असतो. त्याच्यानंतर केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करत असतात. त्यांनी मांडलं की केंद्रकाच्या सभोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात, हे त्यांना शोध मांडला. आणि त्याच्यानंतर सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकारित धनप्रभार एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन हा अणु विद्युतदृष्ट्या उदासीन होतो. म्हणजे जे आपल्याला यानं म्हटलं होतं थॉम्सननं, तेच यानं सुद्धा म्हटलं की धन आणि ऋण सारखे असतात, त्याच्यामुळे हा अणु उदासीन होऊन जातो. आणि परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणु केंद्र यांच्या दरम्यान पोकळी असते. म्हणजे केंद्रकात धनप्रभार, सभोवताली ऋण प्रभार त्याच्याकडे परिभ्रमण करतात आणि मधामध्ये पोकळी असते. परंतु झालं काय मित्रांनो की भौतिकशास्त्राचा एक नियम आहे की एखादी गोष्ट परिभ्रमण करत असेल, गोल फिरत असेल, तर गोल फिरण्यासाठी ऊर्जा लागते.
मग ऊर्जा गोल फिरता फिरता कधीतरी संपल, आणि ऊर्जा संपली तर अणुचा नाश होऊन जाईल, संपून जाईल. परंतु जो कॉन्सेप्ट आहे अणुचा कॉन्सेप्ट काय, की अणु हा नाशवंत आहे, तो त्याचा नाश होऊ शकत नाही. मग याचा पुढे अभ्यास केला बोर यानं, अभ्यास केला बोरचे स्थायी कक्षा अनुप्रारूप. यानं बघा डिटेल अणुचा अभ्यास नाही केला, फक्त यानं जो इलेक्ट्रॉन असतात जे परिभ्रमण करतात त्या संबंधी संकल्पना मांडल्या पुन्हा बोरनं. सन 1913 मध्ये डॅनिश म्हणजे डेन्मार्कचा वैज्ञानिक होता नील्स बोर याचं नाव, स्थायी कक्षा अनुप्रारूप मांडून अणुचा स्थायी भाव स्पष्ट केला आणि बोरच्या अनुप्रारूपाची महत्वाची आधार तत्वे बघा पुढील आहे. अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. त्यानं म्हटलं की एका विशिष्ट अंतरावरच हे असतात आणि त्याच्या कक्षा असतात, केंद्रकापासून काही अंतरावर कक्षा असतात आणि कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात. आणि विशिष्ट कक्षेत इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतील त्याची काही ऊर्जा आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहे त्यांची ऊर्जा स्थिर असते. ऊर्जा संपत नाही, ऊर्जा स्थिर राहते, त्याच्यामुळेच अणु नाशवंत आहे, त्याचा नाश होत नाही. कशामुळे? ऊर्जा स्थिर राहते. हा कॉन्सेप्ट मांडला नील्स बोर यानं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतके ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणजे यानं मांडलं की ज्या कक्षा आहेत ना त्या कक्षेमधून इकडे तिकडे इलेक्ट्रॉन जाऊ शकतात. तुम्हाला मी इथं आकृतीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. हे बघा, हे बोरचं कॉन्सेप्ट आहे की हा अणु आहे, हा धनप्रभारित आहे, कक्षा आहे. हे पहिली कक्षा आहे, दुसरी आहे, तिसरी, चौथी. या कक्षांमध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. आणि इलेक्ट्रॉन जेव्हा समजा पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये गेलं तर ऊर्जेचं शोषण करते, आणि समजा दुसऱ्यामधून पहिल्यामध्ये आलं तर ऊर्जा उत्सर्जित करते. म्हणजे एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत हे इलेक्ट्रॉन जाऊ शकतात. यानंतर काय झालं, हे कॉन्सेप्ट झाले अणुसंबंधी. याच्यानंतर पुंजा यांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. आता आपण अणुची संरचना डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर अणुचं डिटेलमध्ये आता आपण अभ्यास करणार आहोत. याच्यावर बरेचसे प्रश्न येतात. अणुची संरचना कशी असते? तर केंद्रक व केंद्रकाबाहेरील यांचा मिळून अणु बनतो. केंद्रक असतो आणि केंद्रकाबाहेरील काही गोष्टी असतात त्यांचा मिळून अणु बनतो. याच्यामध्ये 3 प्रकारच्या अनुकण असतो, समावेश असतो. अणुमध्ये 3 प्रकारचे काय म्हणून त्यांचे अवयव असतात, त्यांना अनुकण म्हटलं जाते. 3 प्रकारचे. त्याच्यातलं पहिला आहे केंद्र. अणुचे केंद्रक हे धनप्रभारित असते. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यांना एकत्र मिळून न्यूक्लियॉन म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्र मिळून न्यूक्लियॉन म्हणतात. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हायड्रोजन मध्ये फक्त न्यूट्रॉन नसतो, बाकी सर्व मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉन असतात. फक्त हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नसतो. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्र मिळून काय म्हणतात? न्यूक्लियॉन. आणि प्रोटॉन धनप्रभारित असतो, न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो, फक्त प्रोटॉनवर हा धनप्रभारित असतो. म्हणून केंद्रक सुद्धा धनप्रभारित होऊन जातो. हा प्रोटॉन तुम्हाला म्हटलं धनप्रभारित असतो. याचा निर्देश पी या अक्षराने दर्शवले जाते, प्रोटॉन. आणि प्रोटॉनवर धनप्रभारित हा 1+1 एवढा असतो. आणि धनप्रभार ई या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्या एवढे होते. अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचे अणुअंकन तो झेड या अक्षराने दर्शवलं जातं. हे फार आवश्यक आहे. जितके प्रोटॉन असतील ना त्याला त्या अणुचा अणुअंक म्हणतात. हे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक 2 संज्ञा आहे. अणुअंक म्हणजे काय? जितके प्रोटॉन आहे त्याला अणुअंक म्हणतात आणि त्याला झेड या अक्षराने दर्शवलं जाते. अणुवस्तुमानांक काय ते पुढे येणार आहे, पण तुम्हाला सांगू देतो की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं मिळून अणुवस्तुमानांक मध्ये. अणुवस्तुमान म्हणजे काय? अणुचं वजन केंद्रकात असते. आणि केंद्रकात कोण असतो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून अणुचं वजन म्हणते, त्याला अणुवस्तुमानांक म्हणतात. आणि त्याला ए न दर्शवलं जाते. आणि फक्त अणुअंक झेड न दर्शवलं जाते. अणुअंक म्हणजे काय? फक्त प्रोटॉनची संख्या. प्रोटॉनचे वजन जे वस्तुमान आहे ते 1 U इतके असते. आणि हायड्रोजनचे अणुचे वजन सुद्धा 1 U इतके असते. त्याच्यानंतर न्यूट्रॉन तुम्हाला सांगितलं, न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो, त्याला N या अक्षराने दर्शवलं जाते. आणि हायड्रोजन वगळता बाकी सर्वांमध्ये न्यूट्रॉन असतो. आणि याचं प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकंच वजन या न्यूट्रॉनचं सुद्धा असतो. त्याच्यानंतर पाहू पण केंद्रकाबाहेरील भाग. केंद्रकाच्या बाहेर कोण कोण असते? तर केंद्रकाच्या बाहेर काय असतात? कक्षा असतात. त्याच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात.
आणि मधामध्ये पोकळी असते. तर इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभावित असतात, त्यांना ई या अक्षरानं दर्शवलं जाते आणि त्यांचं वजन अतिशय कमी असतो. हायड्रोजनच्या अणुच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी असतो, म्हणजे नगण्य असतो, म्हणजे त्याचं वजन काही मानलं जात नाही. त्याच्यामुळं अणुचं जे वजन आहे ते केंद्रकात आहे म्हणतात, म्हणजे प्रोटॉन आणि फक्त न्यूट्रॉन. आणि जे हे आहेत इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षेमध्ये असतात. त्या कक्षांना आपण KLMN म्हटलं जाते, ते पुढे येणार आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यांना जे अणु आहे ना ते त्रिमिती आहे, म्हणजे आपण 2D नाही 3D आहे, पूर्ण गोल आहे, भरीव गोल आहे, त्याच्यामुळे त्रिमिती आहे. त्याच्यामुळे त्यांना कक्षाऐवजी कवच म्हटलं जाते. हे तुम्हाला मी दाखवलं होतं ना, या ज्या कक्षा आहे या कक्षांना म्हणता यांना कवच म्हटलं जाते. हा पहिलं कवच, हा दुसरं कवच, हा तिसरं कवच, हा चौथं कवच. कारण पूर्ण गोल आहे, फक्त एवढं असं दोन दिशेतच नाहीये, ते पूर्ण 3D आहे. आणि जे अणूची संख्या, अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ना, जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन असतात. मग इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतात, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असतात. जितके पॉझिटिव्ह तितके निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे चार्ज संपून जातो आणि ते न्यूट्रल होऊन जाते, म्हणजे उदासीन होऊन जातात. हे अणुवस्तुमानात तुम्हाला सांगितलं मी की वजन पूर्ण केंद्रकात असतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून त्यांना एनं दर्शवलं जाते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचं वितरण बघा. ह्या कक्षा जे कवच आहे, अणुचे कवच आहे, त्यांना नाव दिलेलं आहे, हे तुम्हाला सांगतो. हे बघा, जे पहिलं कवच आहे ना, पहिलं त्याला नाव आहे K, दुसरं L, तिसरं M आणि चौथं N. या कवचांना नाव आहे KLMN असं या कवचांचं नाव आहे. आणि त्यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार ते सुद्धा ठरवलेलं आहे. त्याचे सुद्धा ठरवलेलं म्हणजे जितके पाहिजे तितके, म्हणजे कक्षेत काही नियम, काही सूत्र आहे, त्या सूत्रानुसार त्याच्यात इलेक्ट्रॉन राहतात. आणि जे कवच आहे, पहिलं कवच आहे त्याला N दर्शवलं जाते. N म्हणजे काय, पहिल्या कवचातल्या यांची किंमत 1, दुसऱ्या कवचातल्या यांची किंमत 2, तिसऱ्या कवचातल्या यांची किंमत 3 आणि चौथ्याच्या 4. जसं हे बघा, हे पहिलं कवच 1 किंमत, दुसऱ्या कवचाची किंमत 2, तिसऱ्या कवचाची किंमत 3 आणि चौथ्या कवचाची किंमत 4. आणि या क्रमांकानुसार त्या नाव दिलेलं आहे. पहिल्याला K, दुसऱ्याला L, तिसऱ्याला M आणि चौथ्याला N असं नाव दिलेलं आलेलं आहे. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n चा वर्ग या सूत्राने मिळालेली संख्या इतकी इलेक्ट्रॉन राहू शकतात. 2n चा वर्ग इतकेच इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये राहू शकतात. बघा, तुम्हाला मी दाखवतो इथं सूत्र. हे बघ, हे सूत्र आहे 2n चा वर्ग, दिसत आहे इथं बघा. K कवच आहे, K कवचामध्ये n ची किंमत 1 असते, मग 2n चा वर्ग 2, n ची किंमत 1 म्हणजे 1 चा वर्ग, B1 B, म्हणजे K कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन राहू शकतील, 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात. L मध्ये n ची किंमत किती येणार, 2 येऊन जाते, इथं दिलेलं हे बघा. मग L मध्ये 2n चा वर्ग 8 येतो, मग दुसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन राहू शकतात. तिसऱ्या कवचामध्ये 18 आणि चौथ्या कवचामध्ये 32, यापेक्षा जास्त राहू शकत नाही. जसं बघा, हायड्रोजन, इथं बघूया, लिथियमची इलेक्ट्रॉन संख्या किती आहे, 3 आहे. मग पहिल्या कवचात तुम्हाला सांगितलं मी फक्त 2च राहू शकतात, परंतु इथं 3 आहे. मग 2 याच्यात आणि दुसऱ्या कवचात मग 1 चालला जातो. म्हणजे कवचाची जी मर्यादा आहे त्याच्या पलीकडे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये राहू शकत नाही. ते संयोजा व याच्यावरूनच संयोजा व इलेक्ट्रॉन स्वरूपात ठरत असते. तर काय आहे संयोजा व इलेक्ट्रॉन स्वरूप ते सुद्धा पाहूया. इलेक्ट्रॉन आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन स्वरूपावरून ठरते, त्यामुळे बाह्यतम कवचाला संयोजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन आहे. तुम्हाला मी याच्यातून चार्ट म्हणून सांगितलं ना, तुम्हाला चांगलं समजून जाईल. बघा, आता या ठिकाणी बघा, HCl तुम्हाला सांगितलं की जे मूलद्रव्य आहे एकमेका रासायनिक क्रिया करून एकमेकाशी बंध निर्माण करतात, आहे ना. आणि ते बंध निर्माण करताना बाहेरच्या कवचातच ते क्रिया घडत असते. मग बाहेरच्या कवचातले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, संयोजक कवच म्हणतात. कुणाला, बाहेरच्या कवचात. आता बघा, मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन याच्यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो. ह्या आकृती बघा, ह्या काही अणू आहे. हायड्रोजनचा अणू, हा हेलियमचा अणू, हा कार्बनचा अणू, हा निऑन आणि हा सोडियम. आता सोडियमचं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या 17 असते. बघा, हे इथं 2, 17. मग 17 कसे इलेक्ट्रॉन विभागले आहे, पहिल्या कवचामध्ये 2, कारण 2 पेक्षा जास्त राहू शकत नाही. दुसऱ्या कवचामध्ये 8, 2 आणि 8 झाले 10. सोडियमची किती दिलेली बघूया ना, 11 आहे. 11 म्हणजे क्लोरीनची 17 असते, बरोबर आहे. याची 11 आहे.
म्हणजे 2 पहिल्या कवचात, दुसऱ्या कवचात 8, 2 आणि 8 11 आणि शेवटच्या कवचात 1. शेवटचा जो कवच आहे ना, हा संयोजक कवच म्हणून ओळखलं जातं. समजा आता NaCl मीठ तयार करायचं असेल तर सोडियम आणि क्लोरीन एकत्र मिळतात. मग काय करतो की हा जो बाहेरचा कवचामध्ये, आता याच्यामध्ये बघा किती आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. पण याची प्रवृत्ती काय राहणार, हा इलेक्ट्रॉन देणार. हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे ना, हा दुसऱ्याला देऊन टाकणार. म्हणून या इलेक्ट्रॉनला संयोजक कवच म्हटलं जाते, कारण या सगळ्या क्रिया फक्त बाहेरच्या कवचातच घडत असतात. आणि याच्यामध्ये काय मित्रांनो, की समजा ज्याच्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी असतील ना इलेक्ट्रॉन शेवटच्या कवचात, तर हे काय करतात, इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतात. इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे ना, दिलं तर इलेक्ट्रॉनचं निगेटिव्ह चार्ज दिल्यामुळं हा जो अणू आहे हा धन प्रभारित होऊन जातो. आणि ज्याच्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त असतात ते काय करतात, ते मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेण्याचं काम करतात. त्याच्यामुळे ते निगेटिव्ह चार्ज होतात, त्यांना एनायन निर्माण करतात, त्यांना एनायन म्हणतात. आणि जे पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो त्याला कॅटायन म्हणतात. हे आहे आपल्याजवळ. त्याच्यानंतर आहे समस्थानिके. समस्थानिके सुद्धा अभ्यासूया. समस्थानिके म्हणजे काय, की निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो. म्हणजे काय असतं की प्रोटॉन सारखे असतात परंतु न्यूट्रॉनची जी संख्या आहे मित्रांनो भिन्न भिन्न असते. जसं उदाहरण कार्बनची 3 समस्थानिके आहे, C12, C13, C14. यांची प्रोटॉनची संख्या समान असते परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. त्याच्यामुळे हे यांचा जो अणुवस्तुमानांक आहे तो वेगळा असतो, C12, C13, C14. आणि हायड्रोजनची सुद्धा 3 समस्थानिके आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशी त्यांची नावे आहेत. या समस्थानिकांचा काही उपयोग आहे, हे उपयोग परीक्षेत विचारल्या गेलेले आहेत, ते अभ्यासणं फार आवश्यक आहे. याच्यावर क्वेश्चन आलेले आहे, त्याच्यामुळे मी हे घेतलंय की जे युरेनियमचं समस्थानिक आहे, युरेनियम 235, याचा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीसाठी अणुभट्टीमध्ये होते. त्याच्यानंतर कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ कोबाल्ट 60चं कॅन्सरचं निदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसंच थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन 131, आयोडीनचं समस्थानिक आहे, आयोडीन 131 हा थायरॉइडचा उपयोग निदान करण्यासाठी केला जातो. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकाचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी सुद्धा केला जातो. कशाचा समस्थानिक आहे, सोडियम, त्याचं नाव आहे सोडियम 24. अन्नधान्याच्या सुरक्षेसाठी काही किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो. आणि C14 या किरणोत्सारी म्हणजे कार्बनचं समस्थानिक आहे, C14. जीवाश्माचे वय, कार्बन डेटिंग जे म्हणतो ना आपण, एखादी जुनी इमारत आहे खूप प्राचीन किंवा एखादं प्राचीन वस्तू आढळली जमिनीखाली, एखादा डायनोसॉरचे अवयव सापडले तर ते किती वर्षापूर्वीचं आहे त्यासाठी कार्बन डेटिंग पद्धत वापरली जाते. आणि कार्बन डेटिंगसाठी या कार्बनच्या समस्थानिकाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पाहूया आपण, बघा कार्बन डेटिंग झाली. अणुभट्टी हा टॉपिक आहे. अणुभट्टी म्हणजे ज्याच्यापासून आपल्या देशामध्ये पण फार अणुभट्टी आहे, त्याच्यामध्ये अणुबॉम्ब सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि अणुऊर्जा सुद्धा निर्माण होते. पण याचा अणुऊर्जा हे मेन त्याचं एम आहे, अणुऊर्जा निर्माण करणे. मोठ्या प्रमाणात इथं अणुपासून ऊर्जा निर्मिती केली जाते आणि एक मोठं संयंत्र असते, त्याला अणुभट्टी म्हणतात. अणुमध्ये इंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडून आणतात व अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त केली जाते. मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा करतात. कशावर करतात, युरेनियम 235 या समस्थानिकावर केंद्रकाचं विखंडन होते आणि विखंडन होऊन काय तयार होते, क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 हे तयार होतात. या वेगवेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन सुद्धा निर्माण होतात. आणि न्यूट्रॉनची गती कमी केली की अजून या युरेनियम 235 ची केंद्रकाचे विखंडन होते आणि अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते आणि ही कंट्रोल्ड असते. यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते आणि संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी म्हणजे अणूचा विस्फोट होऊ नये यासाठी ही सगळी कंट्रोल्ड होते. शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात आणि नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करतात. त्याच्यासाठी वापर होतो संचालक व मंदक. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचालक किंवा मंदक म्हणून वापर करतात. ग्रॅफाइट आणि जड पाण्याचा तुम्ही पाहिलं असेल की जे मोठमोठे अणूचे प्रोजेक्ट आहे ते सहसा समुद्र किनारी असतात. जसं रत्नागिरीमध्ये समुद्र किनाऱ्याला प्रोजेक्ट बनत आहे, तिथं स्थानिक लोक त्याचा विरोध करत आहे की दुसऱ्या ठिकाणी न्या. परंतु गव्हर्नमेंटला सुद्धा काही मर्यादा आहे, कारण हे समुद्राच्या किनाऱ्यावरच पाहिजे, कारण तिथं जड पाण्याचा उपयोग त्यांना करता येतो. अजून नियंत्रक म्हणून कोणाचा उपयोग होतो, न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी, संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादी कांड्यांचा नियंत्रक म्हणून वापर करतात. विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली जी उष्णता आहे त्याचा पाण्यात शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते आणि त्या उष्णतेत पाण्याची वाफ करून पाण्याचे सहाय्याने टर्बाईन्स चालवले जातात व त्याच्यापासून वीज निर्मिती होते. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्र, म्हणजे अशी किती वीज निर्मिती केंद्र आहे, 8 अणुवीज निर्मिती केंद्र 8 आहे भारतामध्ये. एकूण 22 अणुभट्ट्या त्याच्यामध्ये आहेत
त्याच्यातली अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. विचारला जाऊ शकतो प्रश्न, लक्षात ठेवा. भारतामध्ये मित्रांनो थोरियम हा मूलद्रव्य थोरियम 232 मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याच्यामुळे वैज्ञानिक त्याच्यावर काम करत आहे की थोरियम पासून युरेनियम 233 हा समस्थानिक मिळवायचं आणि त्याच्यापासून वीज निर्मिती करायची आणि त्याची अणुभट्टी सुद्धा तयार करायची. त्याच्यावर शोध लावणं सध्या चालू आहे, अजून शोध लागला नाही. आता इथं आपला 6वा पाठ चालू होतो, ज्याचं नाव आहे द्रव्याचे संघटन. द्रव्याच्या कणांमध्ये आंतररेणवी आकर्षण बल कार्यरत असते. या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचे प्रमाण ठरते. द्रव्य म्हणजे एखादा पदार्थ, एखादा वस्तू, एखादा स्थायू पदार्थ आहे मित्रांनो. प्रत्येक वस्तू आपल्याला माहिती आहे कणांनी बनलेली असते, अणूंनी बनलेली आहे ना. ते जे बारीक कण आहे एकमेकांमध्ये, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं बल असते जे एकमेकाला धरून ठेवते आणि या क्षमतेनुसार कणांच्या हालचालीचं जे प्रमाण आहे ते ठरत असते. स्थायूमध्ये या बलाला आंतररेणवीय बल म्हणतात आणि स्थायूमध्ये आंतररेणवीय बल जो आहे तो अतिशय प्रभावी असतो. त्यामुळे ते एकमेकाच्या अगदी जवळ असतात. ते आपल्याला ठराविक जागी स्पंद पावतात आणि स्थायूला त्याच्यामुळे ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतो. तसेच उच्च घनता, असंपिंड्यता हे गुणधर्म प्राप्त होतात. कशामुळं? आंतररेणवीय बल अतिशय प्रभावी असल्यामुळं. द्रवमध्ये पण आंतररेणवीय बल असतो, परंतु स्थायूच्या तुलनेत कमी असतो. त्याचं सक्षमता कमी असते, मध्यम असते. ते कणांना ठराविक जागी अडकवून ठेवणे इतके प्रभावी नसले तरी एकत्रित गठन ठेवण्यासाठी पुरेसे प्रभावी ठरते. म्हणजे एक ठिकाणी ठेवू शकत नाही, परंतु एकमेकांना जोडून ठेवण्यात ते सक्षम आहे. त्यामुळे द्रव्याला आकारमान ठराविक राहते, पण त्यांना प्रवाहिता प्राप्त होते. तुम्ही पहा, पाण्याला कशामध्ये पण टाका, त्या वस्तूसारखा तो आकार घेऊन घेतो आणि त्याला प्रवाहिता प्राप्त होते. तसेच द्रव्यांचा आकार ठराविक न राहता धारक पात्राप्रमाणे, म्हणजे ज्या पात्रामध्ये तुम्ही त्याला टाकसाल तसा तो आकार द्रव घेऊन घेतो. वायूमध्ये काय असते? हा आंतररेणवीय बल वायूमध्ये अतिशय क्षीण असतो, फारच वीक असतो, कमजोर असतो. त्यामुळे वायूचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात व उपलब्ध असलेली सर्वच्या सर्व जागा काय करतात? ते व्यापून घेतात. जसं फुग्यामध्ये हवा भरली की सगळी जागा ते काय करतात? व्यापून घेतात. त्यांचा आंतररेणवीय बल अतिशय क्षीण असतो. फुग्याचा कोणता एकच भाग फुगलेला दिसतो का आपल्याला? नाही, तो सगळीकडे पसरला जातो. त्यामुळे वायूंना ठराविक आकार किंवा ठराविक आकारमान हे दोन्ही पण नसतात. शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 8:1 हे असते. बघा, हे फार महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की पाणी म्हणजे काय? पाणी हा हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांचं रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. पाणी हे एक संयुग आहे. कशाचं? हायड्रोजन व ऑक्सिजन यांचं. तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये H2O 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू असतो. पण जो वजनी प्रमाण आहे ना, वजनी, ऑक्सिजनचा वजन हा 8 पट असतो, तर हायड्रोजनचा वजन 1 पट असतो. हा वजनी प्रमाण आहे, हे लक्षात ठेवा. हे परीक्षेत विचारले जाऊ शकते की यांचं वजनी प्रमाण काय आहे. यांचं वजनी प्रमाण 8:1 आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ऑक्सिजनचा 8 पट, हायड्रोजनचा 1 पट. दूध हे काय आहे? दूध एक प्रकारचं मिश्रण आहे आणि तो मिश्रणाचा कलील आहे. मिश्रणाचे प्रकार आहे, त्याच्यामधलं कलील येतो. म्हणजे दूध हा एक मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे? पाणी, दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचं तो मिश्रण आहे. आता गाईच्या दुधात जे स्निग्ध पदार्थाचं प्रमाण आहे ते 3 ते 5% असते, तर म्हशीच्या दुधात तेच प्रमाण 6 ते 9% असते. परीक्षेत विचारल्या जाण्यासारखं पॉईंट आहे. गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थ 3 ते 5% आणि म्हशीच्या दुधात 6 ते 9% असते. आणि दुधाची गोडी ही त्याच्यात असलेल्या शर्करेमुळे, दुग्ध शर्करेमुळे ठरते. आता मिश्रणाचे तुम्हाला सांगितलं, मिश्रणाचे प्रकार आहे. त्याचा पहिला आहे द्रावण. द्रावण म्हणजे काय? 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. म्हणजे 2 पदार्थ आहे, त्यांना एकमेकात मिसळलं तर तो नवीन पदार्थ त्याला तयार होतो, त्याला मिश्रण. जसं समजा आपण पाणी आहे, पाण्यामध्ये जर आपण बर्फ मिसळला तर काय तयार होऊन जातो? एक द्रावण तयार होतो. त्याच्यामध्ये बघा, आता द्रावणामध्ये द्रावकापेक्षा कमी जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाण असतो त्याला द्रावक म्हणतात. म्हणजे समजा आता पाणी आणि मिठाचं तुम्हाला सांगितलं मिश्रण, सगळ्यात जास्त काय ते पाणी असते, मग पाणी झालं द्रावक आणि द्रावकापेक्षा कमी काय? मीठ आहे, मग मीठ झालं त्याच्यातलं द्राव्य घटक. त्याला म्हणूया आपण द्राव्य घटक. त्याच्यानंतर असतो मित्रांनो मिश्रणाच्या प्रकारामध्ये आणि हे जे द्रावण आहे ना, या द्रावणाचे सुद्धा प्रकार आहे. द्रावणाचे प्रकार म्हणजे द्रवामध्ये द्रव मिसळूनही द्रावण होत आहे, द्रवामध्ये स्थायू मिळून, वायूमध्ये वायू मिळून आणि स्थायूमध्ये स्थायू मिळून सुद्धा द्रावण तयार होते. स्थायूमध्ये स्थायू कोणतं? तर पितळ, पोलाद हे एका प्रकारचे द्रावणच आहे. त्याच्यानंतर मिश्रणाचा प्रकार आहे निलंबन.
आता या द्रावणामध्ये काय असतं मित्रांनो, द्रावणाचं एक तुम्हाला सांगायचं विसरलो मी, की द्रावणामध्ये जे समजा तुम्ही सूर्यकिरण गेलं तर ते सरळ त्याच्यामध्ये पारदर्शक असते, सूर्यकिरण त्याच्यातून सरळ जाऊ शकते. निलंबनामध्ये सूर्यकिरण जाऊ शकत नाही, कारण काय असतं, समजा द्रावण, तुम्हाला निलंबनाचं मी सांगितलं की पाण्यामध्ये जर तुम्ही एखाद्या लाकडाचा भुसा मिसळला तर जो नवीन मिश्रण तयार होतो ना, तो असतो निलंबन. आता पाण्यामध्ये जर लाकडाचा भुसा मिसळला तर पाणी घट्ट होऊन जातो, त्याच्यातून प्रकाशाचं संक्रमण होणार का? नाही होणार. आणि त्याच्यामध्ये निलंबनाचे जे कण आहे त्यांचा आकार हा 10⁻⁴ हा घातांक आहे. 10⁻⁴ मीटरपेक्षा जास्त असतो. त्याच्यामुळे निलंबन लक्षात ठेवा की त्यांच्या कणांचा व्यास हा 10⁻⁴ पेक्षा जास्त असतो आणि त्याच्यातून प्रकाशाचं संक्रमण होऊ शकत नाही. कलील कलील सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कलील दूध हे कलील आहे, मिश्रण आहे, पण मिश्रणाचा कोणता प्रकार आहे? दूध हा कलील आहे. त्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपंदन केले असता काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणात अपस्करण होते. तुम्हाला माहिती आहे दुधातून काही प्रकाशाचं किरण जाऊ शकते आणि काही जाणार नाही. यांच्या कणांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या जवळपास असतो आणि अशा विषमांगी मिश्रणाला कलील म्हणतात. इथं हा पार्ट छोटा होता, जास्त पॉईंट नव्हते याच्यात, आणि काही होते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. नवीन पार्ट सुरू होतो, धातू आणि अधातू. 7वा पार्ट आहे, धातू आणि अधातू. पाहूया. धातू म्हणजे काय? सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे धातू आहेत. धातूंना चकाकी असते, कठीण असतात, त्यांची तारे किंवा पत्रे बनतात. धातूंना हे उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात. हे फार आवश्यक टॉपिक आहे, आवश्यक पॉईंट आहे. धातू त्यांचे संयुज इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजे धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करतात. म्हणजे धातू जे असतात ना मित्रांनो, यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यामुळे हे काय करतात, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन स्वतःचे देतात. दिल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन दिला म्हणजे निगेटिव्ह चार्ज देऊन टाकला तर उरतो पॉझिटिव्ह चार्ज जास्त होऊन जातो, म्हणजे धन आयन निर्मिती होते. यालाच कॅटायन म्हणतात. म्हणजे धातू कॅटायन निर्मिती करतात. आणि सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायी अवस्थेत राहतात, पण पारा व गॅलियम हे अपवाद आहे. सर्वसाधारण तापमानाला सुद्धा पारा व गॅलियम हे धातू द्रव अवस्थेत असतात. हे दोन अपवाद आहे, पारा व गॅलियम. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात. अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम मऊ असतात व चाकूने सहज कापता येतात. धातू कठीण असतात, मऊ नसतात, परंतु अपवाद आहे सोडियम आणि पोटॅशियम, ते मऊ असतात आणि चाकूने सुद्धा कापता येतात. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. चांदे, तांबी आणि ॲल्युमिनियम विशेष करून हे उष्णतेचे उत्तम वाहक मानले जाते. धातू विजेचे सुद्धा सुवाहक आहेत. अपवाद शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. लक्षात ठेवा, अपवाद विचारलं जाते. शिसे हा एकमेव असा धातू आहे जो उष्णता आणि विजेचा सुवाहक नाही आहे. धातूंची घनता जास्त असते. अपवाद सोडियम आणि पोटॅशियम, लिथियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. घनता ही पाण्यावर ठरलेली असते, धातूंची घनता जास्त असते, पण अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतात. अपवाद पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचा द्रवणांक व उत्कलनांक जास्त असते धातूंचा, परंतु पारा, गॅलियम आणि सोडियमचं, पोटॅशियमचा जो द्रवणांक उत्कलनांक हा कमी असतो. हे झाले धातू. आता पाहूया अधातू. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत. साधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू, द्रव, वायू तिन्ही रूपात आढळतात. अधातू स्थायू पण असतात, द्रव पण असतात आणि वायू पण असतात. अधातूंना चकाकी नसते. अपवाद आहे हिरा आणि आयोडीनचे स्फटिक, यांना चकाकी असते. हे अधातू आहे पण यांना चकाकी असते आणि हे सर्वात कठीण पण आहे बरं. हे अपवाद आहे इथं, की अधातू ठिसूळ असतात म्हटलं होतं ना, परंतु हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे अधातू असून सुद्धा. स्थायू अधातू ठिसूळ असतात, काही अधातू मऊ असतात. अपवाद हिरा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. तुम्हाला म्हटलं ना, स्थायू अधातू ठिसूळ असतात, परंतु अपवाद हिरा आहे. आणि हिरा नुसतं चांगलं म्हणजे ठिसूळ तर नाहीच आहे, उलट जगातील सगळ्यात कठीण पदार्थ मानला जातो. अधातू तंतुक्षम व वर्धनीय नसतात. अधातू उष्णतेची विजेचे दुर्वाहक आहे, त्यांच्यातून उष्णता वीज वाहू शकत नाही. अपवाद आहे ग्रॅफाइट हा विजेचा उत्तम सुवाहक मानला जातो. त्याच्यानंतर अधातूची घनता कमी असते. अधातूंचे द्रावणांक व उत्कलनांक कमी असते. अपवाद आहे कार्बन व बोरॉन, हे स्थायू धातू उच्च तापमानाला वितळतात, कार्बन आणि बोरॉन. त्याच्यानंतर धातू अधातू झालं की एक धातू सदृश म्हणजे काय? हे धातू आणि अधातूंच्या मधल्या सीमेवर मानले जातात आणि यांचे गुणधर्म थोडेफार धातू सारखे असतात, म्हणून यांना धातू सदृश म्हटलं जाते. कोण आहे धातू सदृश? आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी यांसारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश म्हणतात. हे नाव लक्षात ठेवा, आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी. धातूंमध्ये त्यांची संयुज इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन
म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते, आणि अधातूमध्ये त्यांच्या संयोजक कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे काय असते, अधातूमध्ये काय असतं मित्रांनो, जो बाह्यतम कवच असतो त्यांचा, त्याच्यामध्ये जे संयोजक कवच आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात. 4 किंवा 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते, आणि घेतल्यामुळं निगेटिव्ह चार्ज जास्त होतो, आणि त्याच्यामुळे ते एनआयन निर्माण करतात, म्हणजे ऋण आयन निर्माण करतात. त्याला एनआयन म्हटलं जाते. राजधातू, सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यांसारखे काही धातू राजधातू आहे. जर परीक्षेत आलं की राजधातू कोणते, तर सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम हे राजधातू आहे. का म्हटलं जाते राजधातू? कारण हे निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचे सहजपणे परिणाम होत नाही, आणि त्यांचा क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. तुम्ही बघा, जे यांचे दागिने बनवले जातात ते गंजत नाही, आहे ना. क्षरण व ऑक्सिडीकरण त्यांचं सामान्य तापमानाला होतच नाही. सोने, चांदी, अल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहे, म्हणजे त्यांना ताणल्या जाऊ शकते. सोन्याचं 1/10,000 मिलीमीटर जाडीचं पातळ पत्र तयार केल्या जाऊ शकतात, व 1/5000 मिलीमीटर व्यासाची तार सुद्धा बनवल्या जाऊ शकते सोन्याच्या पातळ थरापासून. तसंच एक महत्वाचा घटक आहे की दिल्लीत कुतुब मिनार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती सुमारे 1500 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. तो इतके वर्ष होऊनही आजही चकचकीत आहे, तो गंजलेला नाही आहे. त्याचं कारण काय आहे की तो एक संमिश्र आहे. संमिश्र आहे म्हणजे त्या धातूमध्ये काहीतरी मिसळण्यात आलं आहे, त्याच्यामुळे तो गंजला नाही. काय मिसळलं? त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस मिसळण्यात आलं आहे, त्याच्यामुळे तो आजही जशाचा तसा चकचकीत आहे. तो एक संमिश्र तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 8वा पाठ चालू होतो प्रदूषण, जे सोपा टॉपिक आहे, आपल्याला माहित असते. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण माहिती आहे आपल्याला. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या जैविक व अजैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. म्हणजे ज्याच्यामुळे प्रदूषण होतं त्यांना प्रदूषके म्हणतो. लंडनमध्ये मित्रांनो हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुकं पडलं होतं, आणि हा कशामुळे होता, तर दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा धूर मिसळला होता, आणि या धुरक्याची छाया 5 दिवस सतत राहिली होती पूर्ण लंडन शहरात. जसं आता दिल्लीमध्ये पाहतो ना आपण, तसं काही सिच्युएशन लंडनमध्ये झाली होती. तसंच लंडनमध्ये 3 ते 7 डिसेंबर 1965 ला सुद्धा या कालावधीत अशीच छाया होती. 1948 साली पीटर्सबर्ग शहरात धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्र झाली होती. म्हणजे यावेळी शहराला काळे शहर असे म्हणून ओळखले गेले. लक्षात ठेवा, टॉपिक महत्वाचा आहे. काळे शहर कोणत्या शहराला म्हटले गेले, तर ते पीटर्सबर्ग. आणि कशामुळं? धूर व धुळाच्या काजळीमुळे पूर्ण दिवसाही रात्र झाली होती, म्हणून याचं नाव काळे शहर म्हणून पडलं होतं. त्याच्यानंतर 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आतापर्यंतची सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना घडली. तेथे अपघातातून घडलेल्या वायू गळतीमुळे 8000 लोक प्राणाला मुकले. 2 डिसेंबर 1984. हा टॉपिक लक्षात ठेवा, कारण आताच विशाखापट्टणम मध्ये एक वायू गळतीची घटना घडली आहे. स्टारिन नावाचा जो वायू होता तो तिथून गळती झाला, आणि बरेच लोक 11 ते 12 लोक त्याच्यामध्ये मेले, आणि बरेच लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्याच्यामुळे वायू गळतीवर प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. त्या दृष्टीनं या भोपाळ दुर्घटनेची सुद्धा माहिती घेऊन ठेवा. या ठिकाणी या चार्टमध्ये मित्रांनो हवा प्रदूषके व त्यांचा स्रोत दिलेला आहे. जसं सल्फर डायऑक्साईड कुठून निघते? कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर केला जातो तिथून हे सल्फर डायऑक्साईड निघतो. आणि काय होतो याचा? डोळ्याचा दाहा, श्वसन मार्गाचा दाहा, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला. तसेच वेगवेगळे दिलेले आहे हवा प्रदूषके, त्यांचे स्रोत दिलेले आहे, आणि परिणाम काय होतो ते दिलेला आहे. तुम्ही हे तक्ता वाचून घ्या, फार महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर आहे हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ. महत्वाचा टॉपिक आहे हरितगृह, याच्यावर बरेचदा परीक्षेमध्ये एक्झाममध्ये प्रश्न आलेले आहेत. कार्बन डायऑक्साईड वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. या कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. बघा, कार्बन डायऑक्साईड आपला हवा एक मिश्रण आहे, आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. आणि कार्बन डायऑक्साईडचं एक महत्वाचं काम आहे की जे पृथ्वीवर सूर्यापासून ऊर्जा येते तो त्याला शोषून घेते. आता होत काय? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं तो ऊर्जा शोषून घेण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय, त्याच्यामुळे पृथ्वीचं टेम्परेचर काय होत आहे? वाढत आहे. तर कार्बन डायऑक्साईड एकटं नाहीये जो हा सगळी उष्णता शोषून घेतो. कार्बन डायऑक्साईड बरोबर नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील ऊर्जा जी आहे, उष्णता जी आहे ते राखून ठेवतात, आणि या सगळ्या वायूंना एकत्रितपणे हरितगृह वायू म्हटलं जाते. कोणकोणते? कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC यांना हरितगृह वायू म्हटलं जाते. परीक्षेत विचारलं गेलेलं आहे की हरितगृह वायूमध्ये कोणाचा समावेश होतो. आणि या सगळ्यांच्या एकत्रितपणामुळे या हरितगृह वायूंमुळे काय होत आहे? पृथ्वीचं टेम्परेचर वाढत आहे. त्याच्यानंतर आम्लवर्षा, हा सुद्धा कामाचा टॉपिक आहे.
कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल व नायट्रस आम्ल तयार होते. काय तयार होते? सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल व नायट्रस आम्ल. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणामध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्याला आम्लवर्षा म्हणतात. की आम्लवर्षामध्ये कोणता ऍसिड पाण्याबरोबर मिसळला जातो? परीक्षेत आलेला प्रश्न आहे. सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल व नायट्रस आम्ल. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळी दूषित करत आहेत. लक्षात ठेवा, अन्नसाखळीमध्ये कोणते धातू मिसळले जातात आम्लपर्जन्यामुळे? कॅडमियम आणि मर्क्युरी. तामिळनाडू राज्यात, हे बघा हा परीक्षेत आलेला प्रश्न होता आणि हा पुस्तकातच सापडला मला. तामिळनाडू राज्यात कातडी कमवण्याची अनेक केंद्र आहेत. त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी पलार या नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीला पझर, आणि हिंदीमध्ये पझर हा तामिळनाडू भाषेतील तामिळी भाषेतील वर्ड आहे. त्याचा अर्थ तो गटार नदी, म्हणजे इतकी गढूळ ती नदी झाली त्यामुळे त्याचं नावच गटार नदी पडलाय, पझर. पलार या नदीचं नाव होतं पण या नदीला नाव पडलं पझर, कारण की दूषित झालेली आहे. कुठेही तामिळनाडूमध्ये. परीक्षेत आला होता प्रश्न. प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण काही कायदे आहेत, जसं की जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. हे काही कायदे आहेत, हे लक्षात ठेवा, विचारले जातात. आणि 9वा पाठ आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन. सगळ्यात पहिले आपत्ती आहे भूकंप. भूकवच यामध्ये अचानक कंपनी होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकवच यामध्ये अचानक कंपनी होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या पुस्तकात पाहिलेलं आहे. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात दरवर्षी पूर्ण पृथ्वीवर. बघा मित्रांनो, फार महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे इतके भूकंप दरवर्षी आपल्या पृथ्वीवर होत असतात. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ म्हणतात. लक्षात ठेवा, परीक्षेत बरेचदा विचारलेला आहे, आपल्याला माहितीही असेल. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर. सेस्मोमीटर किंवा सेस्मोग्राफ असे नाव आहे. तसेच भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. आपण नेहमी ऐकतो टीव्हीवर भूकंप आला की हे आपल्याला सांगितलं जाते. 5 रिश्टर स्केल, 5.2, 7.2, 7 किंवा 7 पेक्षा जास्त असलं की मोठा भूकंप समजला जातो. रिश्टर स्केलवर हे त्याचं एकक आहे, हे गणिती एकक आहे. जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकाम म्हणतात. म्हणजे भूकंप झाला तर इमारतींना काही नुकसान पोहोचू नये याच्यासाठी भूकंपरोधक बांधकामे निर्माण करण्यात येतात. त्याच्यासाठी काही मानक आहेत. काही भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवले आहेत. जसं की हे बघा, हे महत्वाचे आहे कोड, लक्षात ठेवा. IS 456 प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. भूकंपरोधक इमारतीसाठी कोणतं मानक आहे? IS 456. तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी IS 1893 भूकंपरोधक आरेखनाच्या संरचनेचे मानदंड आणि IS 13920 म्हणजे भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचना ताणीय विस्तार वापरले जाते. हे मानक लक्षात ठेवा, परीक्षेत विचारल्या जाण्याची फार आवश्यकता आहे. भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी बघा कोणकोणते उपकरण वापरले जाते. लेसर रेंजिंग, व्हेरीलॉग, बेसलाईन, गायगर काउंटर, क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यांसारखी आधुनिक साधने वापरली जातात. कशासाठी? भूकंपाची पूर्वसूचना भेटून जावी यासाठी. त्याच्यानंतर आपत्ती आहे दुसरी प्रकारची, एक आग. आता याच्यामध्ये बघा एक परीक्षेत प्रश्न आला होता की आगीचे प्रकार विचारले होते. त्याच्यामुळे मी सर्वच्या सर्व आगीचे प्रकार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आग ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्याच्यामध्ये अवर्गीय आग. अवर्गीय आग कशापासून लागते? घन पदार्थ जळाल्यामुळे, जसं की लाकूड, कोळसा याच्यापासून आग लागली तर त्याला अवर्गीय आग म्हणतात. त्यानंतर प्रकार आहे दुसरा बवर्गीय. बवर्गीय काय आहे? की ज्वालाग्रही द्रव पदार्थ म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे जे ज्वालाग्रही द्रव पदार्थ असते याच्यापासून जी आग लागते त्याला बवर्गीय आग म्हणतात. आणि हे पदार्थ आहे ना पाण्यापेक्षा हलके असतात. तिथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते. तिसऱ्या प्रकारची आहे क वर्गीय आग. क वर्गीय आग कशामुळे लागते? ऍसिटिलीन, घरगुती गॅस म्हणजे वायू पदार्थाच्या ज्वलनामुळे, जे LPG सिलेंडरचा विस्फोट झाला ती क वर्गीय आग झाली. ड वर्गीय आग ही ज्वलनशील धातूपासून, जसं की पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम हे जेव्हा पाण्याबरोबर क्रिया करतात ना, तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक हे उच्च तापमानात पाण्यावर क्रिया करतात, तो दोन्ही जेव्हा पाण्याचे संयोग होतात भडका उडतो. ज्वालाग्रही स्थायू पदार्थ पासून आग लागली तर त्याला ड वर्गीय आग म्हणतात. आणि ई वर्गीय आग यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, शॉर्ट सर्किट होणे, इलेक्ट्रिक सामान जळणे, फिटिंगचे सामान जळणे याच्यामुळे जी आग लागते आणि त्याला ई वर्गीय आग म्हणतात. आणि याला कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या सहाय्याने विझवली जाते. ते पाचही प्रकार लक्षात ठेवा: अवर्गीय, ब वर्गीय, क, ड आणि ई.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी NCS केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकंप विविध आपत्ती संदर्भात संशोधनाचं कार्य करते. तसंच भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज घेण्यासाठी भारत सरकारने इंडियन मॉनिटरिंग इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट या संस्थांशी अनुसंधान करून कार्यक्रम सुरू केला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी, वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम यांची संस्थांची मदत घेतली जाते. तर मित्रांनो, हे होते 8व्या वर्गाच्या पुस्तकातले सुरुवातीचे 9 पाठ. एकूण 19 पाठ आहे या पूर्ण पुस्तकात. आपण फक्त 9 पाठांचाच व्हिडिओ पाहिला. मला डिटेलमध्ये घ्यायचं होतं. मला अपेक्षित होतं की एकही पॉईंट याच्यातलं राहून जाऊ नये, त्याच्यामुळे मी डिटेल घेतला. हा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये पूर्ण 8वीचं पुस्तक संपून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर खालील सूचना वाचा. या सूचना वाचून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. सोबत तिथं त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्या PDF नोट्स तुम्हाला जर प्राप्त व्हिडिओ होतील. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.